नेक्स्ट क्वेश्चन मेरा. द डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ पॉइंट्स. दोन लाईन इंटरसेक्ट करायला आहेत. ही फर्स्ट लाईन आहे आणि ही दुसरी लाईन. द डिस्टन्स ऑफ पॉइंट, एक पॉइंट त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 240 फ्रॉम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स. ही दोन लाईन जिथे इंटरसेक्ट करायला हवी, या पॉईंट पासून त्या पॉईंट पर्यंतचा डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल याला म्हणतो सी. हे बघ, या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंतचा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा. आता हे दोन लाईन कुठे इंटरसेक्ट करतात? या लाईनचं इक्वेशन दिलं, या लाईनचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्ममध्ये. बेटा या लाईन 1 वरचा आणि लाईन 2 वरचा कॉमन पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा. या लाईन वरचा कोणत्याही पॉईंटचा कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं जर असेल, लाईनचं इक्वेशन तुम्हाला माहिती असेल आणि लाईन वरचा कोणत्याही पॉईंटचा कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं असेल, तर त्या लाईनच्या इक्वेशनला कुठल्या फॉर्ममध्ये लिहायला असतो? पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये लिहायचं. बरोबर. तर पहिल्या इक्वेशनला पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये लिहितो. x plus 6/3 is equal to y/2 is equal to z+1 divided by 1 is equal to लॅम्बडा लिहायचं. इक्वल टू लॅम्बडा लिहायचं. तर लॅम्बडाच्या टर्म्समध्ये x ची व्हॅल्यू काय असणार आहे? ती असणार आहे 3 लॅम्बडा मायनस 6. y ची व्हॅल्यू काय असणार आहे? 2 लॅम्बडा. z ची व्हॅल्यू काय असणार आहे? लॅम्बडा मायनस 1. बरोबर, इथे लक्षात. आणि दुसऱ्या लाईनवरच्या कोणत्याही पॉईंटचा कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी दिलेल्या इक्वेशनला परत एकदा पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये लिहायचं. तर त्याचे एक्स कोऑर्डिनेट, ह्या दुसऱ्या लाईनवरचा एक पॉईंट घेतला त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे? 4 लॅम्बडा. इथं लॅम्बडा नाही, याला म्यू म्हणू का? म्यू म्हणू का? म्यू म्हणलं, म्यू म्हणतो, म्यू म्हणतो. 4 म्यू प्लस 7 आणि वाय कोऑर्डिनेट 3 म्यू प्लस 9. बघा, आणि झेड कोऑर्डिनेट काय असणार आहे? 2 म्यू प्लस 4. बरं का? आता हे एक्स वाय झेड जे आहे या लाईनवरच्या कोणत्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत. मी पॉईंट एचेच कोऑर्डिनेट हे आहेत असं कन्सिडर करतो. लाईन 1 वरती पॉईंट ए आहे त्याचे कोऑर्डिनेट हे. लाईन 2 वरती सुद्धा पॉईंट ए आहे त्याचे कोऑर्डिनेट हे. तर हे पॉईंट ए चे कोऑर्डिनेट हे पण आहेत, हे पण आहेत. कारण पॉईंट ए लाईन 1 वरती पण आहे, 2 वरती पण आहे. तर दोघांना इक्वेट केल्यानंतर ना लॅम्बडा आणि म्यूचे ती इक्वेशन घेतात. 3 लॅम्बडा मायनस 6 इज इक्वल टू 4 म्यू प्लस 7. 2 लॅम्बडा इक्वल टू 3 म्यू प्लस 9. लॅम्बडा मायनस 1 इक्वल टू 2 म्यू प्लस 4. ठीक आहे, सॉल्व्ह करू शकतो आपण याला. बरोबर. याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 म्यू होते. बरोबर, 4 म्यू होते. आणि त्याच्यानंतर ह्यांचं सबस्ट्रॅक्शन केल्यावर लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते आणि म्यूची व्हॅल्यू मिळते. जमेल नाही? 2 अननोन आहेत, 2 इक्वेशन घेते, 2 अननोनला सॉल्व्ह करायचे. 2 इक्वेशनला सॉल्व्ह केले तर 2 अननोन मिळतात. लॅम्बडा आणि म्यू मिळाले. बरोबर. आता लॅम्बडा आणि म्यूचे व्हॅल्यू टाकले, हे बेटा फक्त लॅम्बडाची व्हॅल्यू जरी टाकलात तुम्ही तरी तुम्हाला पॉईंट एचे कोऑर्डिनेट मिळतात की. बरोबर का? लॅम्बडा मिळाला, लॅम्बडाचे व्हॅल्यूज इथे जर सबस्टिट्यूट केलं तर पॉईंट एचे कोऑर्डिनेट मिळाले. आणि पॉईंट ए पासून पी पर्यंतचा डिस्टन्स एकदा कोऑर्डिनेट मिळाल्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युलेने फाइंड आउट करायचं. बरोबर. डिस्टन्स फॉर्म्युलेने डिस्टन्स किती आलाय? येते का लक्ष? हा बेटा, काय डाऊट आहे त्या विचार? Distance of point from the line passing through and having direction ratios. Distance of a point, एक पॉइंट आहे त्याच्या कोऑर्डिनेट्स काय? -3, 2, 3. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द लाईन, एक लाईन, या लाईन पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. फ्रॉम द लाईन पासिंग थ्रू, ही लाईन सुद्धा एका पॉइंट मधून पास होते. त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 4, 6 आणि -2. अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज. डायरेक्शन रेशोज काय? डायरेक्शन रेशोज काय आहेत? -1, 2, 1. बेटा या पॉईंट पासून लाईन पर्यंत डिस्टन्स ते पायथागोरस थेरम होता बघा. पायथागोरस थेरमने आपण फॉर्म्युला फाइंड आउट करत होतो. पॉईंट पासून लाईन पर्यंत डिस्टन्स. ह्याचे जे कोऑर्डिनेट ह्याला काय म्हणत होतो? अल्फा म्हणत होतो ना. बघा या पॉईंटला अल्फा म्हणत होतो. बघा तो फॉर्म्युला पण यूज करू शकतो. नाहीतर तुम्ही इथनं परपेंडिक्युलर ड्रॉ करून तिने कुठं परपेंडिक्युलर म्हणलं डिस्टन्स ऑफ पॉईंट
और लाइन पासिंग थ्रू हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज. हे बेटा या लाईनचं इक्वेशन लिहितो आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. ए बार काय आहे बरोबर का ए बार प्लस लॅमडा बी बार. याला काय म्हणायचं बेटा याला ए बार म्हणायचं याला बी बार म्हणायचं ठीक आहे. आणि या पॉईंटला हाय जे के जोडलं तर अल्फा बार काय मिळेल -3i2j प्लस 3k ठीक आहे. आणि फॉर्म्युला काय आहे हा डिस्टन्स जर फाइंड आउट करायचा असेल ह्याला जर अल्फा म्हणलं आपण अल्फा ए आणि ह्याला काय म्हणत होतो एम म्हणत होतो ना. तर हा डिस्टन्स कसा भेटेल आपल्याला हा डिस्टन्स ऑफ म्हणतो एम ई स्क्वेअर रूट ऑफ हायपोटनस मायनस हे करायचं हायपोटनस काय आहे अल्फा मायनस ए चा स्क्वेअर प्लस हा डिस्टन्स हे बेटा हा डिस्टन्स कसा मिळेल या दोघांचा डॉट करावा लागेल बरोबर अल्फा मायनस ए डॉट काय करावं लागेल बी बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार चा स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल बरोबर का. हा फॉर्म्युला यूज केला अल्फा काय बेटा अल्फा बार मायनस ए बार या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं बरोबर या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं अल्फा बार मायनस ए बार त्याच्यानंतर ना अल्फा बार मायनस ए बारचा डॉट ह्याच्याबरोबर घ्यायचा बी बार बरोबर बी बार कुठे आहे हे बेटा या लाईनचा जे डायरेक्शन रेशोज आहे ते बी बार आहे हे बी बार आहे हे ए बार आहे हे अल्फा बार सगळे इकडे सबस्टिट्यूट केल्यावर पीएम ची व्हॅल्यू नाही ठीक आहे. येते का लक्षात तुम्हाला या पद्धतीने येते बघा सगळे व्हॅल्यूज तर आहे आपल्याकडे होता म्हणे फॉर्म्युला आणि डिस्टन्स विचारलेलं आहे आपल्याला मॅटर करत नाही तुम्ही कुठला मेथड यूज करा हे फुट ऑफ परपेंडिक्युलरचा मेथड यूज केलेला आहे. A line L is passing through point A and B. If mirror image of point P in the line L is XYZ, then X plus Y plus Z is equal to. A line L is passing through point A and B. ही लाईन L आहे हे पॉइंट A आणि पॉइंट B मधून पास होती. If the mirror image of point P 1 minus 1 त्याचा मिरर इमेज म्हणजे हा या लाईनपासून जेवढा लांब आहे तेवढ्या डिस्टन्सवरती खालच्या बाजूला हे पॉईंट ए इकडे येतो हा थोडंसं पॉईंट ए इकडे येतो मिरर इमेज इकडे कुठेतरी असतो. इफ द मिरर इमेज ऑफ पॉईंट पी इन द लाईन एल इज XYZ त्याचे कोऑर्डिनेट्स XYZ देन X प्लस Y प्लस Z इज इक्वल टू व्हॉट. बेटा पहिल्यांदा काय करायचं या लाईन पासून या पॉईंट पर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करायचं बरोबर का. हा डिस्टन्स माहिती आहे तेवढा डिस्टन्स ह्याचा पण असणार बरोबर का. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचंय हे XYZ ह्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे बरोबर का. डिस्टन्स हा जेवढा डिस्टन्स आहे हा डिस्टन्स पण तेवढाच डिस्टन्स तेवढाच आहे. डिस्टन्स माहिती आहे तर याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करतात का डिस्टन्स बरोबर का. ते कसं केले ते पॉईंट 1 मायनस 1 आहे एम आहे ही लाईन आहे. या लाईनचं इक्वेशन लिहू शकतो की कार्टेशियन फॉर्म हे बघा या लाईनचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहिते काय 2 पॉईंट माहिती आहे 2 पॉईंट माहिती आहे 2 पॉईंट फॉर्म मध्ये लिहिलं x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 2 पॉईंट फॉर्म मध्ये या लाईनचं इक्वेशन लिहिले त्याला मग त्याच्यानंतर काय करू शकतो पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहू शकतो आणि पॉईंट एम शोधू शकतो. तो पॉईंट एम काय आहे या पॉईंट पी ची सावली आहे बरोबर शॅडो ऑफ पॉईंट पी ऑन लाईन हे एम आहे. हा पॉईंट एम चे कोऑर्डिनेट्स हे आहे बरोबर पॉईंट एम चे कोऑर्डिनेट्स हे आहे. आता पॉईंट एम बेटा आता ही लाईन याचे बेटा ही जी लाईन आहे त्याचे डायरेक्शन रेशो फाइंड आउट करता येतं की नाही आपल्याला दिस मायनस दिस बरोबर 1 मायनस किंवा लॅमडा प्लस 1 मायनस 1 करायचं त्याचा डायरेक्शन रेशो मिळतो. ह्याचे डायरेक्शन रेशो आणि ह्याचे डायरेक्शन रेशोचा डॉट प्रोडक्ट केला तर काय आला पाहिजे 0 यायला पाहिजे बरोबर. डॉट प्रोडक्ट केलं तर 0 यायला पाहिजे त्याच्यावरनं लॅमडाची व्हॅल्यू मिळेल
एकदा लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली की पॉईंट एमचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकतो. पॉईंट एमचे कोऑर्डिनेट्स मिळाले, पॉईंट एमचे कोऑर्डिनेट्स मिळाले. एम इज मिड पॉईंट ऑफ पीक्यू म्हणतात. हा, या पीक्यूचा एम मिड पॉईंट. हा जो एम आहे तो या पी आणि या पॉईंट क्यू चा मिड पॉईंट आहे का नाही? हे मिरर इमेज आहे का नाही? एम मिड पॉईंट. तर याचे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करू शकतो. मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युला काय? मिड पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट कसा फाइंड आउट करायचा? याचा एक्स कोऑर्डिनेट, याचा एक्स कोऑर्डिनेट डिवाइडेड बाय 4. ह्याचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत आपल्याला. ह्याचे कोऑर्डिनेट्स काय मिळाले? 8/3, 4/3 आणि 1/3. मिड पॉईंट फॉर्म्युल्याने हे फाइंड आउट करू शकतो. हा मिड पॉईंट 8/3 किती असायला पाहिजे? हा कोऑर्डिनेट प्लस हा कोऑर्डिनेट डिवाइडेड बाय हा 2 इकडे गेला तर 16/3 1 प्लस एक्स. एक्स ची व्हॅल्यू काय येते? 16/3 - 1 असं येते का? 16/3 - 1 आला बघ. 63/3 - 1 सॉल्व्ह केल्यानंतर किती येते? वरती कधी 3 ने मल्टिप्लाय केला 16 - 3 is 13 ठीक आहे. एक्स वाय झेडचे कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. एक्स वाय झेड मिळाले. एक्स वाय झेडची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकले. ह्याची व्हॅल्यू विचारली का नाही? एक्स प्लस वाय प्लस झेड याची व्हॅल्यू विचार. एक्स प्लस वाय प्लस झेडची व्हॅल्यू विचार. ते टाकल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल. लक्षात येते का? बेटा बेसिक्स फक्त क्लिअर पाहिजे ना. मिरर इमेज म्हणजे काय? ही लाईन दिलेली आहे, लाईनवरच्या 2 पॉईंट दिलेले. इथे एक पॉईंट पी आहे. या पॉईंट पीचा एक मिरर इमेज क्यू आहे. याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आपल्याला. आपल्याला याचे कोऑर्डिनेट एक्स वाय झेड फाइंड आउट करायचे. बरोबर. ह्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे क्यू. त्याच्यासाठी काय केलंय? पहिल्यांदा एम पॉईंट फाइंड आउट केला. या AB ला हा PM परपेंडिक्युलर. या M चे कोऑर्डिनेट फाइंड आउट केले. आता हे M चे जे कोऑर्डिनेट्स आहेत हे PQ लाईनची मिड पॉईंट आहेत. बरोबर. हा जर मिड पॉईंट असेल तर हे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करू शकतो मिड पॉईंट फॉर्म्युले. मिड पॉईंट फाइंड आउट करायचं असेल तर 2 एक्स्ट्रीम पॉईंट्सचा एडिशन करून डिवाइड बाय 2 कर. एक्स्ट्रीम पॉईंट फाइंड आउट करायचं असेल तर मिड पॉईंटच्या फॉर्म्युल्यामध्ये मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स टाकायचे. येते लक्षात? डिस्टन्स बिटवीन लाईन्स. तर बेटा डिस्टन्स बिटवीन लाईनचे कुठले कुठले फॉर्म्युले होते? 2 पॅरलल लाईन मधला डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा. 2 पॅरलल लाईन मधला डिस्टन्स, एक पॉईंट आणि लाईन मधला डिस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे पायथागोरस थेरमचा आता बघितलं होतं, तो फॉर्म्युला पण यूज करू शकतो. आणि 2 पॅरलल लाईन मधला डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्याचा पण एक फॉर्म्युला होता. आणि 2 स्क्यू लाईन्स मधला पण डिस्टन्स फाइंड आउट करायचा एक फॉर्म्युला आहे. 2 स्क्यू लाईन मधला डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय? ते A2 - A1 चा प्रोजेक्शन आपण कशावरती पडतो? B1 क्रॉस B2 वर. ठीक आहे. काय काय क्वेश्चन आहे बघ. द लाईन्स 2 लाईन दिलेल्या आहेत. आर काय विचारलंय? इंटरसेक्टिंग इंटरसेक्टिंग ॲट पॉईंट, इंटरसेक्टिंग ॲट राईट अँगल, डो नॉट इंटरसेक्ट ॲट पॉईंट. बेटा 2 लाईन जर इंटरसेक्ट होत असतील तर एक कंडिशन होती बघा. आहे लक्षात आहे का तुम्हाला कंडिशन? 2 लाईन जर इंटरसेक्ट होत असतील, फॉर एक्झाम्पल ही लाईन 1 आहे आणि ही लाईन 2 आहे. या पहिल्या लाईनचा इक्वेशन x - x1 अपॉन a1, y - y1 अपॉन b1, z - z1 अपॉन c1 आणि दुसऱ्या लाईनचा इक्वेशन x - x2 अपॉन e2, y - y2 अपॉन d2 आणि z - z2 अपॉन c2. असं जर असेल, हे बेटा एक डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 होती बघा. कुठल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 होती? x2 - x1, y2 - y1, z2 - z1, a1 b1 c1, a2 b2 c2. तर हे सगळे व्हॅल्यूज टाकू शकतो. x2 कुठून भेटेल? हे बेटा x2 कुठून भेटेल? पहिल्यांदा करायला काय करावं लागेल? हे बेटा वरती खाली 3 ने डिवाइड करावं लागेल ना. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागेल. याला वरती खाली 6 ने डिवाइड करू काय? वरती खाली 6 ने डिवाइड केल्यावर x - 1 अपॉन काय येईल? 3. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर ना याच्यामध्ये टाकलं तर ते इंटरसेक्टिंग आहे का नाही ते आपल्याला कळतं. ठीक आहे. 3 ऑप्शन मध्ये इंटरसेक्टिंग म्हणलेलंच आहे. बरोबर का? 3 ऑप्शन मध्ये इंटरसेक्टिंग म्हणलेलंच आहे. याच्यामध्ये तुम्ही जर टाकलात व्हॅल्यूज आणि ते इक्वल टू 0 आलं, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 जर आली तर लक्षात काय आपल्याला ते 2 लाईन इंटरसेक्टिंग. बरोबर. डिस्टन्स 0 आला तर लाईन इंटरसेक्टिंग. बरोबर. 2 लाईन मधला डिस्टन्स सांगतो ना. 2 लाईन मधला डिस्टन्स हा एवढा असतो. त्याची व्हॅल्यू जर 0 आहे, 2 लाईन मधला डिस्टन्स 0 म्हणजे 2 लाईन इंटरसेक्टिंग. 2 लाईन जर इंटरसेक्ट होत असेल तर व्हॅल्यू 0 येणार आहे. तिने काय विचारलं आपल्याला? हे 2 लाईन इंटरसेक्टिंग आहेत का? नाहीये विचारलं. तर हिची व्हॅल्यू 0 येणार नाहीये.
याची व्हॅल्यू 0 येणार नाही. 0 नाही आली याचा अर्थ काय? डो नॉट इंटरसेक्ट. दुसरी मेथड काय ह्याने काय यूज केलेलं आहे? हे पॉईंट सॅटिस्फाय करतात का बघितले. हे एक्स वाय झेडच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करून बघितलंय. एक्सच्या ठिकाणी 1, वायच्या ठिकाणी -1, झेडच्या ठिकाणी 2 सबस्टिट्यूट करून बघितले. तिन्ही रेशो इक्वल येते का? तिन्ही रेशो इक्वल आले का? नाही आले. हे पॉईंट्स त्याच्यामध्ये टाकून बघितले. तिन्ही रेशो इक्वल येतात का? येत नाही. हे पण इलिमिनेट झाला, हा पण इलिमिनेट झाला. इंटरसेक्ट ॲट राईट अँगल. दोन लाईन राईट अँगलला जर इंटरसेक्ट करत असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. डॉट प्रोडक्ट कोणाकोणाचा घ्यायचा? डॉट प्रोडक्ट कोणाकोणाचा घ्यायचा? डायरेक्शन वेक्टर्सचा, बरोबर का? हा डायरेक्शन रेशोज. हा 3 घ्यायचा खाली. 3, 3, 5 चा डॉट कोणाबरोबर करायचं? इथे पण 3 ने डिवाइड करावं लागेल. 4, 3, 2 त्यांचा डॉट करून बघायचं. करून बघितलं डॉट करून बघितलं मग. डॉट नॉट इक्वल टू 0. डॉट नॉट इक्वल टू 0 म्हणजे ते दोन्ही राईट अँगलला नाही आहेत, बरोबर का? डॉट प्रोडक्ट 0 येईल ना म्हणजे राईट अँगलला पण नाही, हे पण इलिमिनेट होता. डो नॉट इंटरसेक्ट. सर एक क्लिक केलं असतं तरी लक्षात आलं असतं, बरोबर. हेच क्वेश्चन असेल. द लाईन्स, दोन लाईन दिलेले आर इंटरसेक्टिंग बट नॉट परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर पॅरलल स्क्यूड आहे. काय हे विचारले? हे दोन लाईन कशात विचार? परत एकदा काय करायचं? हे बेटा x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1. दुसऱ्या रो मध्ये काय असणार आहे डिटर्मिनंटच्या? या बी बारचे डायरेक्शन वेक्टरचे कोएफिशियंट्स 3, -1, 0, 2, 0, 3 टाकायचं. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर इंटरसेक्टिंग असणार आहे, बरोबर का? इंटरसेक्टिंगचा एकच ऑप्शन आहे, बरोबर. डिटर्मिनंटची व्हॅल्यू टाकाय. करून दाखवू का मी तुम्हाला? सांगा ते डिटर्मिनंट मध्ये काय काय येणार आहे? x2 मायनस x1. सांगा x2 काय? 4 मायनस 1. त्याच्यानंतर y2 मायनस y1, 0 मायनस 1. त्याच्यानंतर -1 प्लस 1. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 -1 0, बरोबर का? 2 0 3. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येते सांगा? हा किती येतो? 3. हा किती येतो? -1. हा किती येतो? 0. ठीक आहे. ए बेटा 3 इंटू या दोघांचा प्रोडक्ट -3 -1 म्हणजे +1 इंटू 9 मायनस 0 प्लस 0 इंटू एनिथिंग इज 0. -9 आणि हे +9 हे किती यायला लागले? म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन्स आहे, बघा. सरळ पहिला ऑप्शन एकच आहे. काय केलं? डायरेक्शन रेशोज घेतला. हा पॅरललसाठी काय बघितलंय? दोन लाईन जर पॅरलल असेल तर त्याचे डायरेक्शन रेशोज जे आहेत त्यांचे डायरेक्शन रेशोज प्रोपोर्शनल असतात, बरं का? या लाईनचा आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार असतो आहे. आणि हे दुसरी लाईन आहे आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. दोघांचे डायरेक्शन वेक्टर जे आहेत बी बार बी बार, हा B1 बार B2 बार बार, हे दोन्ही प्रोपोर्शनल असणार. फॉर एक्झाम्पल याचं B1 बार असा आहे, B1 बार 2i 3j प्लस 4k असा आहे. तर ह्याचा पण तसंच असणार आहे शक्यतो 2i प्लस 3j प्लस 4k किंवा मल्टिपल टाइम्स असणार आहे 4i 6j प्लस 8k असं काहीतरी असणार आहे. डबल असणार आहे, हाफ असणार आहे, 3 टाइम्स असणार आहे, प्रोपोर्शनल असणार आहे. या दोघांचा रेशो सेम असतो. तर हे A1 म्हणजे याचा कोएफिशियंट B1 C1, बरोबर. या दोघांचा रेशो कॉन्स्टंट नाही आहे म्हणजे पॅरलल नाही आहे, बरोबर का? त्याच्यानंतर परपेंडिक्युलर असेल तर डायरेक्शन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट, या दोघांचा डॉट प्रोडक्ट 0 असेल तर ते परपेंडिक्युलर असेल. परपेंडिक्युलर पण आलं नाही, डॉट प्रोडक्ट 0 नाही. मग स्क्यू लाईन आहे तर इंटरसेक्टिंग लाईन आहे, त्याच्यासाठी ते डिटर्मिनंटच कॅल्क्युलेट करतो. सरळ डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं, बरोबर. स्क्यू लाईन्स असतील तर ते इंटरसेक्टिंग नसतं, त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स असतं. जर ते डिटर्मिनंट इक्वल टू 0 नाही आलं असतं तर काय ऑप्शन असलं असतं? स्क्यू लाईन म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स. केलं काही नाही, केलं जाऊ. इफ द लाईन्स, दोन लाईन दिलेले आहेत, इंटरसेक्ट देन द व्हॅल्यू ऑफ की. बेटा दोन लाईन इंटरसेक्ट होतात म्हणजे त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल टू 0 असणार, बरोबर. या डिटर्मिनंट मध्ये काहीतरी अननोन आहे, के अननोन आहे. त्या केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. काय डिफिकल्ट आहे त्याच्यामध्ये? काय पण येतं का लक्षात बेटा? हे डिटर्मिनंट कसं लिहायचं? x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1.
A1 B1 C1 A1 B1 C1 कुठं भेटेल? A1 B1 C1 हे A2 B2 C इक्वल टू 0. येतं लक्षात. द लाईन्स आर कोप्लेनर. कोप्लेनर म्हणजे एका प्लेनमध्ये लाय करतात. दोन लाईन एकाच प्लेनमध्ये लाय करतात. एका प्लेनमध्ये ही पण लाईन आहे, ही पण लाईन आहे. ठीक आहे, एका प्लेनमध्ये लाय करतात. हेन्स के बेटा दोन लाईन कोप्लेनर आहेत ह्याचा अर्थ काय? ते इंटरसेक्टिंग असणार आहे. त्यांना मूव्ह केलं हे बेटा दोघांना मूव्ह केलं, फॉर एक्झाम्पल या लाईनला मूव्ह करून इकडे आणलं तर ही इंटरसेक्टिंग झाली की नाही? एका प्लेनमध्ये लाय करणारे दोन लाईन इंटरसेक्टिंग असतात अनलेस ते पॅरलल आहेत. पॅरलल आहे का चेक करू शकतो हे बेटा. या दोघांचा रेशो घेऊन बघू शकतो. 1 डिवायडेड बाय के 1 डिवायडेड बाय 1 मायनस के डिवायडेड बाय 2 हा रेशो घेतला आणि हे तिन्ही रेशो सेम यायला पाहिजे. तर 1 यायला लागलाय. हे 1 घेतलं तर हे 1 येत आहे, पण हे 1 घेतलं तर 1 यायला घेत नाही बघ. म्हणजे हे दोन लाईन पॅरलल नाही आहेत. दोन लाईन पॅरलल नाही आहेत बरोबर. तिन्ही रेशो सेम यायला पाहिजे नाही. केची कुठली तरी एक व्हॅल्यू घेतो, रँडमली एक व्हॅल्यू घेतो, केची व्हॅल्यू 1 घेतो. हा रेशो 1 यायला, हा रेशो पण 1 यायला, पण हा रेशो 1 येईना बघ. तिन्ही रेशो इक्वल असतील तर ते दोन लाईन पॅरलल असणार. दोन लाईन पॅरलल नाहीये. दोन लाईन पॅरलल नाहीये त्याचा अर्थ काय? ते दोन लाईनवर दोन एका प्लेनवरती जे दोन लाईन आहेत ते इंटरसेक्टिंग आहे. को प्लेनर लाईनचे दोनच ऑप्शन आहेत ना. को प्लेनर लाईन एका प्लेनमध्ये लाय करणारी लाईन जे आहेत काय झालं ना, एक तर असे असणार आहे किंवा असे असणार आहे, पॅरलल असणार आहे. हे पॅरलल नाही आहेत हे दोन लाईन्स. मी चेक केलं त्यांचे डायरेक्शन रेशोचा रेशो बघितलं इक्वल मिळेना म्हणजे पॅरलल नाही आहे. तर को प्लेनर लाईन्स कसे आहेत? असे इंटरसेक्टिंग. इंटरसेक्टिंग असेल तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असणार आहे बरोबर का. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असणार, त्याच्यावरून केची व्हॅल्यू मिळणार. त्याच्यावरतीच कितीचा प्रश्न आहे हा डिटर्मिनंट. इफ द लाईन्स एक्स इज इक्वल टू हे दोन लाईनचे इक्वेशन दिलेत आर को प्लेनर काय करा म्हणते लोक? ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असेल यातला ए आणि ह्याच्यातला बी. ए बेटा लाईनचे इक्वेशन हे थोडेसे व्यवस्थित लिहूया. एक्स ची व्हॅल्यू काय दिली? एक्स इज इक्वल टू ए वाय मायनस 1 इज इक्वल टू झेड मायनस 2 असं दिलंय बघ. पहिल्या लाईनचं इक्वेशन असं दिलंय. या तिघांना कशाने तरी डिवाइड करतो. कशाने डिवाइड? ए ने डिवाइड केलं बघा. ए ने डिवाइड केली. याला ए ने डिवाइड केलं तर एक्स बाय ए येतं. याला ए ने डिवाइड केलं तर वाय. हा कारण वायचा कोइफिशियंट काय पाहिजे? 1 बाय स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी 1 बाय ए येतो. ए ने डिवाइड करायला लागला बरोबर ना. आणि याला ए ने डिवाइड केलं तर हे असेल. हा लाईनचा इक्वेशन झाला. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन पण तसंच लिहू शकतो. कशाने डिवाइड करायचं त्याला? 3 ने डिवाइड करावं लागेल. 3 बी ने डिवाइड करावं लागेल. 3 बी ने बरोबर ना. हा वाय सोबत 3 नको आहे आणि झेड सोबत बी नको. 3 बी ने डिवाइड करावं लागेल. तर काय येईल? एक्स डिवायडेड बाय 3 बी वाय डिवायडेड बाय बी आणि नाही काय समजू का? कशाने डिवाइड केलं लाईन? 3 बी ने डिवाइड केलं. हा ह्याच्यातनं हे 2/3 इथे लिहितो. 2/3 इकडे लिहितो. बी कॉमन येतो. सोल्युशन ठीक आहे. आणि ह्याला कोणाला बी झेड ला 3 बी ने जर डिवाइड केलं झेड बाय 3 आणि 2/3 बी त्यातनं 3 कॉमन घेतलं 2 बी आणि खाली 3 येतं. तर या दोन लाईनचे इक्वेशन मिळाले आपल्याला. दोन लाईनचे 3 येते सॉरी इथं 3 दोन लाईनचे इक्वेशन मिळाले. काय म्हणले ते? को प्लेनर आहेत म्हणून सांगितलंय. ए आणि बी फाइंड आउट करायचं. ते बेटा सरळ सरळ डिटर्मिनंट मध्ये टाकायचं. आणि पण ते लाईन इंटरसेक्टिंग आहेत का? को प्लेनर आहेत. पॅरलेल आहेत का इंटरसेक्टिंग आहेत? हे चेक करावं लागेल. पॅरलेल आहेत का? डायरेक्टली डिटर्मिनंटच कॅल्क्युलेट करेल. पॅरलेल आहे का चेक करावं लागेल. नाहीतर डायरेक्टली हे बघा डिटर्मिनंट मध्ये सगळे व्हॅल्यूज जर टाकले तर ए आणि बी ची व्हॅल्यूज मिळायला लागलेत का? सगळं सबस्टिट्यूट केलं डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली तर बी ची व्हॅल्यू मिळायला लागली बघा डायरेक्ट. सगळे ए इलिमिनेट व्हायला लागलेत का? सगळे ए इलिमिनेट व्हायला लागले आणि बी ची व्हॅल्यू मिळाली. बी ची व्हॅल्यू ए आणि बी मध्ये काय रिलेशन नाही आपल्याकडे. ए आणि बी मध्ये काय रिलेशन नाही आहे. बी ची व्हॅल्यू 1 आहे. ऑप्शन मध्ये बी ची व्हॅल्यू 1 कुठे? बी ची व्हॅल्यू 1 एकाच ठिकाणी आहे बघा. आणि ए बिलॉंग्स टू रिअल नंबर -0 कारण ए बी इज नॉट इक्वल टू 0 कुठे? ए आणि बी चा प्रोडक्ट
नॉट इक्वल टू 0. परत एकदा या डिटर्मिनंटचाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. डिटर्मिनंटच यूज करायचा आहे. डिटर्मिनंट इक्वल टू 0. ॲज्युम करायचं की दोन्ही इंटरसेक्टिंगच आहे. बरोबर. पॅरलल नाही आहेत. ह्या कन्क्लुजनवरती येण्यासाठी आपल्याला डायरेक्शन रेशोचा रेशो घेता येत नाही बघा. हे पण आणतो ना, हे पण आणतो, हे पण आणतो. डायरेक्टली अज्युम केलेलं आहे की ते दोन्ही इंटरसेक्टिंगच असतील. कोप्लेनर लाईन इंटरसेक्टिंग असतील तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल टू 0 असते. त्याच्यावरून काय मिळालेलं बीच व्हॅल्यू मिळते. ए एलिमिनेट होत आहे. बीच व्हॅल्यू 1 मिळते. बीच व्हॅल्यू इथे दिलेली आहे लोकांना. बीच व्हॅल्यू मिळाली. एची व्हॅल्यू कशी मिळणार? त्यांनी एक रिलेशन सांगितलं. ए बी इज नॉट इक्वल टू 0. बरोबर. मग ए इंटू बी 0 कधी असते? एची व्हॅल्यू बीची व्हॅल्यू तर 1 आहे. दोघांचा प्रोडक्ट 0 कधी? जेव्हा एची व्हॅल्यू 0 असेल. ती फक्त व्हॅल्यू चालणार नाही म्हणून सांगितलं. ए बी इज नॉट इक्वल टू 0. तर रिअल नंबर मायनस 0. एची व्हॅल्यू काय? रिअल नंबर मायनस एक्सेप्ट 0. एची व्हॅल्यू कुठली पण असेल. येतं का लक्षात? शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन. बेटा शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन. डिस्टन्स बिटवीन लाईन्स कसा फाइंड आउट करायचा? स्क्यू लाईन्स. 2 स्क्यू लाईन्स मधला डिस्टन्स कसा फाइंड आउट करतो? स्क्यू लाईन्सचा हा पण एक फॉर्म्युला बघा. बेटा डिटर्मिनंट फॉर्म मध्ये हा फॉर्म्युला माहिती का? स्क्यू लाईन्स मधला डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा डिटर्मिनंटचा फॉर्म्युला बघा. दोन डिटर्मिनंटचा रेशो. हे बघा इथं A1 B1 C1 आहे. डायरेक्शन रेशोज आहेत हा पहिल्या लाईनची. हे A2 B2 C2 आहे. इथं पण तसंच आहे. A1 B1 C1 A2 B2 C2. इथं आहे XYZ सॉरी IJK आणि इथं आहे X2 मायनस XY Y2 मायनस Y1 आणि Z2 मायनस Z1. X2 मायनस X1 हे बघा हे पॉईंट्स आहेत. पॉईंटचे कोऑर्डिनेट्स X1 Y1 Z1 या दुसऱ्या पॉईंटची दुसऱ्या लाईनवरच्या पॉईंटची कोऑर्डिनेट्स X2 Y2 Z. हे डायरेक्शन रेशोज आहे. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार असतो कोणी. बी बार म्हणजे डायरेक्शन वेक्टर. हा डायरेक्शन वेक्टर पुढे असं हे आहे का? हे म्हणतात का? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. बी बार वेक्टर जो आहे तो कसा असतो? A1 I कॅप B1 J कॅप C1 K कॅप. बरोबर का? तर हे A1 B1 C1 जे आहे हे इथून मिळतं ना आणि A2 B2 C2 इथून मिळतं. हे डायरेक्शन आहेत हे पॉईंट आहेत आणि इथे फक्त IJK आणि मॉडमध्ये म्हणजे परत इथे एक व्हॅल्यूज मिळणार आहे. एक व्हॅल्यूज मिळणार आहे. त्या सॉल्व्ह कसं केलं ते मी सांगतो. हे बघा X1 Y1 Z1 X2 Y2 Z2 A1 B1 C1 A2 B2 C2. स्क्यू लाईन्स मधला डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा हा एक फॉर्म्युला आहे. तो वेक्टर फॉर्म मध्ये पण आपण बघितलो होतो. वेक्टर फॉर्म मध्ये सुद्धा बघितलं होतं. हे सिंपल फॉर्म मध्ये म्हणजे लगेचच कॅल्क्युलेट करता येते हा फॉर्म्युला जर तुम्हाला लक्षात. टेक्स्टबुक मध्ये वेक्टर फॉर्म मध्ये टेक्स्टबुक मध्ये असं कार्टेशियन फॉर्म मध्ये नाही आहे. इक्वेशन डिस्टन्स बिटवीन लाईन्स स्क्यू लाईन्स मधला डिस्टन्स. तर हा एक फॉर्म्युला आहे. सगळे व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर ना हे बेटा सगळे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर ना वरती एक व्हॅल्यू मिळते खाली या वेक्टरचा मॉड आहे म्हणलं तर मॉड मध्ये वेक्टर आहे म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर या वेक्टरचा मॅग्निट्यूड त्याच्या कोइफिशियंटचा स्क्वेअरचा एडिशन करायचं. स्क्वेअर रूट मध्ये कोइफिशियंटच्या स्क्वेअरचा एडिशन करायचं. बघा 2 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर प्लस 0 चा स्क्वेअर केल्यानंतर ना मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. हे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आहे. वेक्टरचा मॅग्निट्यूड केल्यानंतर ना आपल्याला येते का लक्षात का? हा फॉर्म्युला लक्षात ठेवला पाहिजे ना. डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स तुमच्याकडे नसेल तर ऍड करून ठेवा. वेक्टर फॉर्म मध्ये बघितलेले आपण वेक्टर फॉर्म मध्ये पण कन्वर्ट करू शकतो. वेक्टर फॉर्म मधला तो फॉर्म्युला पण यूज करू शकतो. इफेक्ट यायला पाहिजे अभ्यास. The perimeter of a square whose two sides have equation. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. बेटा एका स्क्वेअरचे दोन साईड हे साईड 1 आणि हे साईड 2 लाईनचा इक्वेशन आहे का? ही जी लाईन आहे ते एका स्क्वेअरची एक साईड आहे. हे पण स्क्वेअरची एक साईड. दोघांचा लेंथ सेम असणार आहे. बरोबर का? स्क्वेअरचे साईड्स आहेत म्हणजे दोघांचा लेंथ सेम असणार आहे. आता हा परपेंडिक्युलर डिस्टन्स जर फाइंड आउट करायचं असेल ही एक लाईन आहे ही एक लाईन आहे तर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज टू साइड्स हॅव इक्वेशन
प्रश्नामध्ये काय मिसिंग आहे वाटायला या द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज टू साइड्स हॅव इक्वेशन. हा म्हणजे लाईनची इक्वेशन आहे. हा स्क्वेअर असा आहे. हे बेटा स्क्वेअर असा आहे. ह्याचे जे दोन साईड आहेत त्यांची इक्वेशन दिले. इक्वेशन म्हणजे साईडचा इक्वेशन म्हणजे लाईनचा इक्वेशन आहे. पूर्ण लाईनचा इक्वेशन. या लाईनचा इक्वेशन दिलेला आहे. हा दिलेला. या लाईनचा इक्वेशन हा दुसरा दिला. येते का लक्षात? या दोन लाईन मधला डिस्टन्स आपण जर फाइंड आउट केला तर साईडची लेंथ मी केला. दोन लाईन मधला डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा? हे बेटा डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईनचा हा फॉर्म्युला आहे. बरोबर. किंवा एक पॉइंट आणि एक लाईन मधला डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो. हे पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला यूज केला होता का? हे पण यूज करू शकतो. दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. A2 - A1. या पॉइंटचा ए कुठनं भेटेल? त्याची साईन चेंज करावं लागेल. -1 ची साईन चेंज केली तर 1 x1 असतो. बरोबर का? x2 हे सॉरी x1 y1 z1 x2 y2 z2 हे पॉइंट्स आहेत. म्हणजे ते कशाची व्हॅल्यूज आहेत? A2 आणि A1 ची. त्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन आणि डायरेक्शन दोघांचे सेमच आहेत बघा. पॅरलल लाईन असल्यामुळे 2 3 4 2 3 4 2 3 4 नसले असते तर हे प्रपोर्शनल असू शिकले असते. 4 6 8 असले असते तरी ते जे लोएस्ट व्हॅल्यू ती घ्यायची. ठीक आहे. आणि त्याचा मॅग्निट्यूड ने डिवाइड केलं. या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर एक साईड मिळेल. आपल्याला काय विचारलंय? पेरिमीटर विचारलंय. त्या साईडला 4 टाइम्स करायचं. पेरिमीटर किती असतो? 4 साईडचा ॲडिशन. बरोबर. साईड मिळाला. साईडला परत 4 ने मल्टिप्लाय केलं ना. साईड बिटवीन पॅरलल लाईन्स त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं. 4 ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर येतो. स्क्वेअर रूट ऑफ 673 ला 4 ने मल्टिप्लाय करावे. हा येतो आन्सर. कुठला आन्सर येतो मग म्हणलं का नाही? त्यातला नेतच. ठीक आहे. आन्सर काय आहे तर बी आहे का? दोन पॅरलल लाईन्स मधला डिस्टन्स हा मिळाला. त्या स्क्वेअरचा एक साईड मिळाला आपल्याला. एक साईड मिळाला. आपल्याला पेरिमीटर विचारलं. पेरिमीटर म्हणजे 4 साईडचा ॲडिशन. एक साईड किती मिळाली? एवढी मिळाली. पेरिमीटर किती असणार आहे? याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4 टाइप साईड केल्यानंतर पेरिमीटर साईड एवढा मिळाला तर पेरिमीटर किती असणार आहे? 4 टाइम्स 673 बाय स्क्वेअर रूट ऑफ 29. ठीक आहे. येते का लक्षात? बेटा एक स्क्वेअर आहे. त्याचे दोन साईड्सला रिप्रेझेंट करणारे लाईनची इक्वेशन दिली. स्क्वेअरची एक साईड जी आहे त्याच्यातून एक लाईन पास होते. त्याचा इक्वेशन दिली. स्क्वेअरची समोरची एक साईड दिलेली आहे. त्याच्यातून पास होणारी लाईनचा इक्वेशन दिली. या दोन लाईन मधला डिस्टन्स जर आपण फाइंड आउट केला शॉर्टेस्ट डिस्टन्स तो स्क्वेअरची एक साईड असणार आहे ना. स्क्वेअरची साईड. बरोबर. डिस्टन्स बिटवीन लाईन म्हणजे काय असणार आहे? स्क्वेअरची साईड असते. साईड मिळाल्यानंतर आपण 4 टाइम्स साईड केला पेरिमीटर. येते का लक्षात? इफ द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन्स इज डिस्टन्स दिलेला शॉर्टेस्ट डिस्टन्स दिलेला आहे देन के इज इक्वल टू त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन्स दोन स्क्यू लाईन मधला डिस्टन्स. आता हे पॅरलल लाईन आहेत. पॅरलल आहेत का? 2 4 3 6 4 8 पॅरलल लाईनचं बघा. दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा हा फॉर्म्युला आहे. दोन पॅरलल लाईन मध्ये डिस्टन्स फाइंड आउट करायचा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये सगळे व्हॅल्यूज टाकले तर आपल्याला काय मिळणार आहे? डिस्टन्स मिळणार आहे. डिस्टन्स ऑलरेडी दिलेले आहे. हे डिस्टन्सचा एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ के मिळणार आहे. बरोबर. के अननोन असणार आहे. फक्त डिस्टन्स ऑलरेडी माहिती आहे. या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन तर माहिती आहे आपल्याला. इथे सबस्टिट्यूट करायचं. इथे फक्त के अननोन आहे. बरोबर. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन तर माहिती आहे. के अननोन आहे. याची व्हॅल्यू नाही. सॉल्व्ह केलं. पण हे सॉल्व्ह करायचं लेंदी बघा. फास्ट सॉल्व्ह करा फक्त. एनी हाऊ तुम्हाला 1.5 मिनिटात सॉल्व्ह करा असं. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन दोन लाईन दिलेले आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन इज 9. डिस्टन्स किती दिलेला आहे? 9 दिले बघा. देन द व्हॅल्यू ऑफ अल्फा. अल्फा काय विचारलंय? इकडे अल्फा आहे बघा. या अल्फाची व्हॅल्यू काय विचार? तर त्या फॉर्म्युल्यामध्ये परत एकदा तोच फॉर्म्युला. पण हे लाईन पॅरलल आहेत का? हे बेटा पॅरलल आहेत का बघा लाईन? प्रपोर्शनल आहेत का? नाही. पॅरलल नाही आहे बघा. तर दोन स्क्यू लाईन मधला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करावा लागेल. डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन्स. दोन स्क्यू लाईन मधला डिस्टन्स ते डिटर्मिनंटच्या खाली डिटर्मिनंट होता. बरोबर का? तो फॉर्म्युला यूज करू शकतो. तोच यूज केला बघा. डिटर्मिनंटच्या खाली डिटर्मिनंट वेक्टर फॉर्म मध्ये पण करू शकतो पण हे इझी लक्षात राहील का? दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स फॉर्म्युला हा
दोन पॅरलल लाईन्स मधला डिस्टन्स फॉर्म्युला हा, दोन स्क्यू लाईन्स मधला डिस्टन्स फॉर्म्युला हा. याच्यावरती क्वेश्चन आहे पुन्हा बघतो, ते प्रत्येक शिपला एक विचारल्यासारखं विचार येते लक्षात. त्याच्यामध्ये खूप अल्फा अननोन आहे, अल्फाचे दोन व्हॅल्यूज मिळाल्या नाही, पण एक व्हॅल्यू कुठली तरी आहे. त्याने काय म्हटलंय, अल्फा इज ग्रेटर दॅन झिरो. ग्रेटर दॅन झिरो म्हणजे पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह एक व्हॅल्यू निगेटिव्ह मिळाली का, एक व्हॅल्यू निगेटिव्ह मिळाली, निगेटिव्ह व्हॅल्यू चालणार आहे, अल्फाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. स्टार्ट केलं पण ए बेटा, इक्वेशन ऑफ प्लेन लाईनचे आपण 4 इक्वेशन बघितले बरोबर. तसं प्लेनचे पण काही इक्वेशन आहेत. जसं लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी लाईनवरचा पॉईंट माहिती पाहिजे आणि लाईनचा डायरेक्शन माहिती पाहिजे. लाईनवरचा एक पॉईंट लाईनचा डायरेक्शन जर माहिती असेल तर लाईनचं इक्वेशन कसं लिहू शकतो, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. ए बार त्या लाईनवरचा पॉईंट असतो, बी बार त्या लाईनचा डायरेक्शन असतो. प्लेनचं इक्वेशन जर फाइंड आउट करायचं असेल, हे बेटा प्लेनचं इक्वेशन कसं फाइंड आउट केलं बघा. प्लेनचं इक्वेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर प्लेनवरचा एक पॉईंट माहिती पाहिजे आणि प्लेनला नॉर्मल डायरेक्शन मध्ये एक वेक्टर माहिती असलं पाहिजे. हे बेटा प्लेनचा इक्वेशन कसा लिहायचा, प्लेनवरचा एक पॉईंट माहिती पाहिजे आणि प्लेनला नॉर्मल डायरेक्शन मध्ये एक वेक्टर माहिती असलं पाहिजे, बरोबर का. या दोन गोष्टी माहिती असेल तर प्लेनचा इक्वेशन लिहू शकतो. कसा लिहू शकतो, हे बेटा नीट लक्ष द्या. हा प्लेन आहे, प्लेनवरचा हा पॉईंट माहिती आहे तुम्हाला ए, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार आहे, ठीक आहे. आणि प्लेनला एक नॉर्मल वेक्टर आहे एन बार. प्लेनला परपेंडिक्युलर आहे, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. नॉर्मल वेक्टर माहिती आहे आणि एक पॉईंट माहिती आहे, पॉईंटचा पोझिशन वेक्टर. तर या प्लेनचं इक्वेशन लिहू शकतो. कसं लिहू शकतो, प्लेनचं इक्वेशन असू द्या किंवा लाईनचं इक्वेशन असू द्या, जेव्हा आपण लिहित होतो त्यावेळेस एक रॅन्डम पॉईंट घेत होतो. तसं या प्लेनवरती सुद्धा एक रॅन्डम पॉईंट घेतो, त्याला पी म्हणतो आणि त्याचा पोझिशन वेक्टर आर बार म्हणतो. या दोघांना जर जॉईन केलं तर ही वेक्टर कशी लिहितो आपण, एपी वेक्टर. एपी वेक्टर आर बार मायनस ए बार, बरोबर का. ही जी एपी वेक्टर आहे, या एपी वेक्टरला हा एन बार परपेंडिक्युलर आहे का नाही. एपी वेक्टर आणि एन बार एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे डॉट प्रोडक्ट काय असायला पाहिजे, एक इक्वेशन तयार झालं का. एपी वेक्टर आणि नॉर्मल वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, दोघांचा डॉट प्रोडक्ट किती असतो, दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. एपी वेक्टर कशी लिहायची, आर बार मायनस ए बार, हा एन बार. याला आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर आर बार एन बार मायनस ए बार एन बार डॉट एन बार डॉट. या टर्मला इकडे घेऊन केलं तर आर बार डॉट एन बार ए बार डॉट एन बार. हा इक्वेशन आहे, इक्वेशन ऑफ प्लेन हा आहे, हा इक्वेशन ऑफ प्लेन आहे. याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये असं लिहू शकतो, हा पण नॉन वेक्टर आहे, हा पण नॉन वेक्टर आहे. या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत किंवा पोझिशन वेक्टर माहिती आहे. हा नॉर्मल वेक्टर पण आपल्याला माहिती आहे, नॉर्मल वेक्टर पण माहिती आहे. दोन नॉन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट केल्यानंतर एक व्हॅल्यू मिळते आपल्याला, एक नंबर मिळतो. तर हे जे नंबर मिळणार आहे त्याला डी म्हणूया. तर हा पण एक इक्वेशन, या दोघांच्या प्रोडक्टला डी जर म्हणलं तर प्लेनचं इक्वेशन काय, आर बार डॉट एन बार इक्वल टू, हे पहिलं इक्वेशन झालं. याचं कार्टेशियन फॉर्म कसं लिहिणार, हे बेटा ह्याचं कार्टेशियन फॉर्म कसं लिहिणार. याचं कार्टेशियन फॉर्म बघा. फॉर एक्झाम्पल हे प्लेन आहे, या प्लेनवरचा हा पॉईंट ए माहिती आहे, ह्याचे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1. पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1. आणि हा जो नॉर्मल वेक्टर आहे त्याचे डायरेक्शन रेशोज माहिती आहे. हा जो नॉर्मल वेक्टर आहे त्याचे डायरेक्शन रेशोज माहिती आहेत. फॉर एक्झाम्पल डायरेक्शन रेशोज आहेत ए बी, डायरेक्शन रेशोज काय ए बी सी, बरोबर. हा पी आहे आणि ह्याचे कोऑर्डिनेट्स काय असणार, एक्स वाय आणि झेड. तर एपी वेक्टर इज परपेंडिक्युलर टू, हे बेटा एपी वेक्टर इज परपेंडिक्युलर टू एन बार, तर दोघांचा डॉट प्रोडक्ट किती असतो, 0, बरोबर. एपी वेक्टर काय आहे, एक्स मायनस एक्स वन. एपी वेक्टर कसं मिळेल, एक्स मायनस एक्स वन, वाय मायनस वाय वन, वाय मायनस वाय वन आणि झेड मायनस झेड वन, बरोबर का. आणि हे एन म्हणजे काय आहे, ए बी सी आहे, तर हा ए इथे बी आणि हे सी, डॉट प्रोडक्ट केल्यानंतर असा येतो, झेड मायनस झेड वन इज इक्वल टू 0, बरोबर. या वेक्टरचा आणि या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट केला तर काय येतो, डॉट प्रोडक्ट इक्वल टू 0, दोघांचा डॉट प्रोडक्ट केलं तर कार्टेशियन फॉर्म मध्ये प्लेनचं इक्वेशन असं, बरोबर. याला सॉल्व्ह केल्यानंतर ना x1 y1 z1 ची एक व्हॅल्यू टाकल्यानंतर ना हे सगळं सॉल्व्ह होऊन जे आहे अशा फॉर्म मध्ये आन्सर येतो, अशा फॉर्म मध्ये येतो आन्सर, अशा फॉर्म मध्ये येतो आन्सर. याला सॉल्व्ह केल्यानंतर ना ax प्लस बी वाय सी झेड प्लस डी इक्वल टू 0 अशा फॉर्म मध्ये येतो प्लेनचं इक्वेशन.
वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये प्लेनबद्दल वेगवेगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता नॉर्मल वेक्टर माहिती नाहीये. पहिल्या केसमध्ये नॉर्मल वेक्टर माहिती होता, प्लेनवरचा एक पॉईंट माहिती होता. आता प्लेनवरचा पॉईंट माहिती आहे आणि प्लेनवरचे 2 वेक्टर्स माहिती आहेत. बी बार नावाचा एक वेक्टर आहे, सी बार नावाचा एक वेक्टर. या दोघांचा क्रॉस केलं तर नॉर्मल वेक्टर मिळते. प्लेनला नॉर्मल वेक्टर मिळते. तर बी बार क्रॉस सी बार हे नॉर्मल वेक्टर आहे. आणि हे पॉईंट तर माहिती आहे आपल्याला. एपी वेक्टर आणि बी बार क्रॉस सी बार यांचा डॉट प्रोडक्ट काय असणार आहे? 0 असणार आहे. बरोबर का? दोघांचा डॉट प्रोडक्ट 0 असणार आहे. त्याच्यावरून हा इक्वेशन. बरोबर का? एपी बार आणि बी बार क्रॉस सी बार यांचा डॉट प्रोडक्ट काय असणार आहे? 0 असणार. एपी वेक्टर कसा मिळतो? आर बार मायनस ई बार. बी बार क्रॉस सी बार. तर या आर ला एकदा बी बार क्रॉस सी बार बरोबर मल्टिप्लाय करायचं, मायनस ए बार बी बार क्रॉस सी बार बरोबर एकदा मल्टिप्लाय करायचं. हे निगेटिव्ह टर्मात एकदा पाठवली तर काय आहे? ए बार बी बार क्रॉस सी बार. तर हा पण एक प्लेनचा इक्वेशन. प्लेनचं इक्वेशन असेल हे महत्वाचं आहे. हे बेटा दोन वेक्टर एकाच प्लेन मध्ये आणि एक पॉइंट आहे. तर हे बेटा त्यांचा पॅरामेट्रिक फॉर्म असं लिहू शकतो. क्वेश्चन असा असणार आहे, मी त्यावेळेस तुम्हाला रिमाइंड करतो की दोन वेक्टर्स किंवा दोन लाईन्स एका प्लेनमध्येच आहे, को प्लेनर आहे म्हणून सांगतात. को प्लेनर आहेत तर त्या को प्लेनर वेक्टर्स, को प्लेनर लाईन्स मध्ये रिलेशन असं असणार आहे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा पी बार प्लस म्यू सी बार. पॅरामेट्रिक फॉर्म आहे प्लेनचा. इक्वेशन ही पॅरामेट्रिक फॉर्म. क्वेश्चन आल्यावर तुम्हाला सांगतो. आता प्लेन बद्दल काय माहिती आहे? प्लेनवरचा एक पॉईंट माहिती आहे आणि प्लेनमध्ये आणखी 2 पॉईंट आहेत. म्हणजे एकूण प्लेनवरती 3 पॉईंट आहेत. किती पॉईंट आहेत? 3 पॉईंट आहेत. प्लेनवरती 3 पॉईंट आहेत. ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे आणि हा सी आहे का? या प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. बरोबर का? प्लेनचं इक्वेशन लिहायचं असेल तर प्लेनवरचा एक पॉईंट माहिती पाहिजे आणि एक नॉर्मल वेक्टर माहिती असेल पाहिजे. पॉईंट तर माहिती आहे, एक पॉईंट तर माहिती आहे. नॉर्मल वेक्टर कसा मिळेल? ही वेक्टर आणि ही वेक्टरचा क्रॉस केला तर ही वेक्टर मिळते बघा. एसी क्रॉस एबी. एबी क्रॉस एसी हा वेक्टर आहे का नाही? एबी आणि एसी चा क्रॉस केला तर हे वेक्टर नॉर्मल वेक्टर मिळते. प्लेनला नॉर्मल वेक्टर मिळते. आणि इथे एक पॉईंट रॅन्डम पॉईंट पी घ्यायचा, त्याचा पोझिशन वेक्टर आर बार ई बार. एपी वेक्टर एपी इज परपेंडिक्युलर टू एसी अँड एबी. की एपी वेक्टर या वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. दोघांचा डॉट प्रोडक्ट किती असायला पाहिजे? 0. एपी वेक्टर कशी मिळते? आर बार मायनस ई बार. हे वेक्टर एसी बार एपी बार. ठीक आहे. हे बेटा एसी वेक्टर कसा भेटेल? एसी वेक्टर कसा भेटेल? सी बार मायनस ई बार. एबी वेक्टर कसा भेटेल? बी बार मायनस ई बार. तर ते तसे 3 ब्रॅकेट होतात बघा. 3 ब्रॅकेट होतात. हे डॉट आहे, या दोघांमध्ये क्रॉस आहे म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. ह्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये असं लिहू शकतो. कार्टेशियन फॉर्म मध्ये असं लिहू शकतो. हे आर मायनस ए. आर चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? एक्स वाय झेड. ए चे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1. बी म्हणजे x2 y2 z2. ए x1 y1 z1. सी म्हणजे x3 y3 z. हे कार्टेशियन फॉर्म मध्ये लक्षात ठेवायला इझी आहे बघा. प्लेन वरती जर 3 पॉईंट असते तर त्या प्लेनचा इक्वेशन ह्या कार्टेशियन फॉर्म मध्ये असं लिहू शकतो. x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 अपॉन x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 x3 मायनस x1 y3 मायनस y1 आणि z3 मायनस इक्वल टू 0. याच्यावरून तुम्हाला प्लेनचं इक्वेशन आहे. हे आपण हे बेटा वेक्टरमध्ये वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट पॅरलेलोपाईपचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करत होतो ना. वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. बरोबर नाही? आता हा को प्लेनर असल्यामुळे याचा व्हॉल्यूम 0 आहे. एका प्लेनचा व्हॉल्यूम किती असतो? प्लेनचा व्हॉल्यूम 0 असतो म्हणून इक्वेटेड टू 0 आहे. नाहीतर पॅरलेलोपाईपमध्ये 3 को टर्मिनस एजेस माहिती होते का नाही तुम्हाला? आणि तुम्ही काय फाइंड आउट करत होता? त्याचा व्हॉल्यूम फाइंड आउट करत होता. बरोबर. हा वेक्टर माहिती असेल. असे 3 वेक्टर माहिती होते. असे 3 वेक्टर माहिती. ह्याचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट केल्यानंतर व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाईप भेटतो. इथं इक्वेट टू 0 करायला पाहिजे. कारण हा प्लेनवरतीच 3 वेक्टर आहे. 3 वेक्टर कसे आहेत? म्युच्युअली परपेंडिक्युलर नाही. एका प्लेनवरतीच आहे. त्याचा व्हॉल्यूम 0 असणार. प्लेनचा व्हॉल्यूम 0 असतो. म्हणून इक्वल टू 0. हे बेटा प्लेनची इक्वेशन 3 वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता. प्लेनवरती एक पॉईंट होता, प्लेनला नॉर्मल माहिती होतं. तर प्लेनचं इक्वेशन कसं लिहितो?
आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार, याला डी म्हणत होतो. दुसरं प्लेनवरचा एक पॉईंट माहिती आहे आणि प्लेनवरती दोन वेक्टर्स आहेत बी बार आणि सी बार. आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ए बार बी बार क्रॉस सी बार. बघा एन बारच्या जागी फक्त काय नॉर्मल वेक्टर जो आहे तो हा नॉर्मल वेक्टर आहे. त्याच्यानंतर ना प्लेनवरचे एका प्लेनवरचे 3 पॉईंट जर माहिती असेल तर त्या प्लेनचं इक्वेशन कसं लिहायचं, त्याचं कार्टेशियन फॉर्म पण इथे येतं नको. त्याचं कार्टेशियन फॉर्म कसं लिहायचं, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस बी इक्वल टू, त्याचा कार्टेशियन फॉर्म कसा होता, त्याचा कार्टेशियन फॉर्म कसा होता, त्याचा कार्टेशियन फॉर्म कसा होता. हे इकडे घेऊन गेलं आर मायनस ए, हे बघा आर मायनस ए इंटू बी क्रॉस सी, एक नाही स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे बघा. हे डिटर्मिनंट मध्ये येऊ शकतो. डिटर्मिनंट मध्ये हे एक्स मायनस एक्स वन, वाय मायनस वाय वन, झेड मायनस झेड वन, हे बी म्हणजे काय ए वन बी वन सी वन आणि हे ए टू बी टू सी होतं ना असं. पार्टिशन फॉर्म मध्ये दिलेलं नाही, कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलं. त्याच्यानंतर ना ह्याचा कार्टेशियन फॉर्म असेल, ह्याचा कार्टेशियन फॉर्म असेल, त्याचा पॅरामेट्रिक फॉर्म पण आहे. हे पॅरामेट्रिक फॉर्म पण महत्वाचं आहे. पॅरामेट्रिक फॉर्म एकाच प्लेन मध्ये लाय करतात म्हणून ते एकमेकाचे तिन्ही वेक्टर मध्ये एक रिलेशन असणार. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार. ए बी सी मध्ये रिलेशन आहे, त्याला म्हणायचं पॅरामेट्रिक फॉर्म. हे झालं. त्याच्यानंतर नॉर्मल फॉर्म मध्ये इक्वेशन ऑफ प्लेन. आता प्लेन बद्दल काय माहिती बघा. हे इकडे प्लेन आहे, हा ओरिजिन आहे. प्लेन ओरिजिन पासून टी इतक्या डिस्टन्स वरती एक पॉइंट आहे, प्लेन वरती एक पॉइंट आहे. हे बेटा हा डिस्टन्स किती आहे, ई आहे. हा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे आणि ही जी वेक्टर आहे ही एन कॅप आहे. एन कॅप, एन कॅप म्हणजे युनिट वेक्टर एन कॅप आहे आणि त्याची लेंथ ई आहे. म्हणजे ही जी वेक्टर आहे ती कशी भेटेल, डायरेक्शन इंटू मॅग्निट्यूड केल्यावर. इन शॉर्ट या प्लेन बद्दल काय माहिती आहे, प्लेनवरती एक पॉईंट एन आहे, त्या एनला आणि ओरिजिनला जर जोडलं तर एक वेक्टर एन बार आपल्याला मिळालं. वेक्टर एन बार मिळालं. ही जी वेक्टर आहे त्याचं नाव काय आहे, एन बार आहे. त्याचं नाव एन बार आहे. या प्लेनवरती एक रॅन्डम पॉईंट पी घेतो, एन बरोबर जोडलं, ह्याचे पोझिशन वेक्टर आर बार आहे. पोझिशन वेक्टर आर बार आहे, आर बार. तर हा एनपी वेक्टर आणि एन कॅप दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. एनपी वेक्टरला काय नाव दिलं बाबा, एनपी बार म्हणलंय. एनपी बार इज परपेंडिक्युलर टू एन कॅप. बघा तर दोघांचा डॉट प्रोडक्ट काय असणार आहे, झिरो असणार. दोघांचा डॉट प्रोडक्ट काय असणार आहे, झिरो. दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असेल, ही वेक्टर आणि ही वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, तर दोघांचा डॉट प्रोडक्ट झिरो असणार. ही वेक्टर कशी भेटेल, आर बार मायनस ए बार म्हणलं का, एनपी वेक्टर. बेटा ट्रायंगल लॉ आणि एनपी वेक्टर फाइंड आउट करायचं. एनपी वेक्टर कशी फाइंड आउट करायची, ट्रायंगल लॉ. हे वेक्टर माहिती, ही वेक्टर माहिती. एनपी वेक्टर कसा भेटेल, ट्रायंगल लॉ. एनपी वेक्टर कसा भेटेल, एनपी हा वेक्टर प्लस हा वेक्टर केलं तर हा वेक्टर मिळतो. दिस प्लस दिस केल्यानंतर हा वेक्टर मिळतो. एनपी आणि कुठला एन बार, एन बार या दोघांचं ऍडिशन केलं तर तुम्हाला काय मिळतो, आर बार मिळतो. तर एनपी वेक्टर कसा भेटेल, आर बार मायनस एन बार. बरोबर, आर बार मायनस एन बार. बरोबर. एनपी वेक्टर कसा भेटेल, आर बार मायनस एन बार. एन बार म्हणजे काय आहे, एन बार म्हणजे एन कॅप इंटू पी. आर बार मायनस एन बार आणि ही एन कॅप आहे. हे एन बार म्हणजे काय, एन कॅप डायरेक्शन इंटू मॅग्निट्यूड. एन कॅप इज इक्वल टू झिरो. हे एन कॅपचा ह्याच्याबरोबर मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळतो, आर बार एन कॅप. एन कॅप इंटू एन कॅप, त्या वेक्टरला त्याच वेक्टर बरोबर डॉट प्रोडक्ट घेतला. कॉस झिरो काय असतो, वन असतो. दोघांचा डॉट वन येते, फक्त पी येते इक्वल टू सी. ते तिकडे गेल्यावर आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी. ओनली एन कॅप.
वेक्टर इक्वेशन. असंच एक वेक्टर इक्वेशन आपल्याला मिळालं होतं बघा सुरुवातीला. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी मिळालं होतं. हे आणि हे डिफरंट आहे. इथे जो एन बार आहे हे बेटा एन बार हा कसा असतो नॉर्मल वेक्टरचा नॉर्मल वेक्टर येतो. नॉर्मल वेक्टर म्हणजे प्लेनला नॉर्मल असलेला वेक्टर आहे हा. हा कसा असतो डायरेक्शन रेशोज तुम्हाला माहिती असतो त्या वेक्टरचे. ए आय कॅप बी जे कॅप सी के कॅप असे असतात. आणि इथं एन बार काय एन कॅप काय हे बेटा हे एन कॅप कसे फाइंड आउट करायचे बघा. एल आय कॅप एम जे कॅप आणि एन के कॅप असं आहे. इथं दिलंय बघा एन कॅप कसं फाइंड आउट करायचं. हे एल एम एन काय डायरेक्शन कोसाइन्स आहे का. सुरुवातीची जे बघितलं होतं आपण इक्वेशन त्याच्यामध्ये डायरेक्शन रेशोज होते आणि हे काय डायरेक्शन कोसाइन्स लागतं त्याच्यासाठी. अजून काय लक्षात ठेवायला पाहिजे ह्यामध्ये हा बरेचदा तुम्हाला काय करायला सांगतात या पॉईंट एन चे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायला सांगतात. पॉईंट एन चे कॉर्डिनेट्सचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे बघा. तो काय आहे पॉईंट एन चे कॉर्डिनेट्स. पॉईंट एन चे कॉर्डिनेट्स ते असतात एल पी एल पी एम आणि पी एन. म्हणजे एल एम एन जर तुम्हाला मिळालं या पी बरोबर त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर व्हॅल्यूज कॉर्डिनेट्स तुम्हाला मिळेल. पी म्हणजे काय डिस्टन्स आहे. हा डिस्टन्स हा डिस्टन्स जर माहिती असेल तर याचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करू शकतो. त्याला डायरेक्शन कोसाइन बरोबर काय करायचं मल्टिप्लाय करायचं. पी एल पी एम एवढ्या 3 गोष्टी लक्षात असू द्या. बघ नॉर्मल फॉर्म बद्दल ही 3 गोष्टी 3 फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. बेटा पुढचा पॉईंट बघा. दोन प्लेन आहेत. दोन प्लेन इंटरसेक्ट करायला लागले आणि दोन प्लेन जिथे इंटरसेक्ट करायला लागले त्या इंटरसेक्टिंग लाईन मधून एक तिसरी प्लेन पास व्हायला आहे. त्या प्लेनचं इक्वेशन असं असतं. पहिल्या प्लेनचं इक्वेशन असं आहे. दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन असं. दोन प्लेन जिथे इंटरसेक्ट करायला लागले प्लेन 1 आहे हे प्लेन 2 आहे. दोन प्लेन जिथे इंटरसेक्ट करायला लागले त्या पॉईंट मधून तिसरा प्लेन पास व्हायला त्या तिसऱ्या प्लेनचं इक्वेशन हा सिंपल आहे लक्षात ठेवा. फक्त लॅम्बडा त्याच्यामध्ये काय करायचं इन्सर्ट करायचं. बघा ह्याच्या इक्वेशन मध्ये काय करायचं आर बार डॉट एन एन वन बार प्लस लॅम्बडा एन टू बार इज इक्वल टू डी वन प्लस लॅम्बडा डी टू. पहिल्या प्लेनचं इक्वेशन काय आहे आर बार डॉट एन बार मायनस डी वन इज इक्वल टू 0. हा डी इकडे असतो का नाही इकडे आल्यानंतर मायनस होतो. इकडेच लिहितो मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला नीट लक्षात येईल. डी वन म्हणतो याला ठीक आहे आणि ह्याला एन वन म्हणतो. दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन आर एन टू डी टू असं आहे. हे दोन प्लेनचे इक्वेशन आहे. हे दोन प्लेन इंटरसेक्ट जर होत असेल तर त्या इंटरसेक्टिंग लाईन मधून पास होणारा तिसऱ्या प्लेनचा इक्वेशन कसा लिहायचा होता आर बार डॉट एन वन तसंच लिहायचं प्लस लॅम्बडा एन टू लिहायचं. काय लिहायचं आणि इज इक्वल टू हे डीच्या ठिकाणी काय लिहायचं म्हणजे या दोन इक्वेशनचं ऍडिशन केल्यासारखं डी वन प्लस लॅम्बडा डी टू. एवढं सोपं आहे. लय काय तर म्हणजे अवघड आहे का असं वाटतं पण ह्याच्यावरचं क्वेश्चन पण बघा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड अ लाइन इंटरसेक्शन ऑफ प्लेन्स. हे दोन प्लेनची इक्वेशन आहे बरोबर का. हे दोन प्लेनची इक्वेशन आहे. ह्या दोन प्लेन मधून पास होणारी तिसरी जी प्लेन आहे त्याचं इक्वेशन हा फॉर्म्युला यूज करायचा. ह्याला लेफ्ट हँड साईडला आणलं तर असा होतो एन वन एन टू माहिती की आपल्याला एन वन एन टू काय हे नॉर्मल वेक्टर एन वन एन बरोबर का. डी वन डी टू हे डी वन हे डी टू प्लेन मिळतो आणि प्लेन पासेस थ्रू दिस पॉईंट म्हणजे जिथं तुम्हाला हे बेटा आणि भाई ते आर बारचे पॉइंट्स काय टाकलेत हे बेटा हे आर बार वेक्टर आता नोन आहे म्हणजे एक अननोन रॅन्डम पॉईंट घेतो तो पण आपण प्लेनवरचा एक रॅन्डम अननोन पॉईंट घेतो तो पण आर बार. ते आर बार आता माहिती आहे आपल्याला काय 1i प्लस 0j प्लस ओके फक्त इकडे लिहिलेत त्याचा डॉट केल्यानंतर ना अशी काही व्हॅल्यू वरना लॅम्बडा भेटेल आपल्याला. लॅम्बडा भेटेल लॅम्बडा परत रिसबस्टिट्यूट केल्यावर परत इक्वेशन
या स्टेजलाच तुम्हाला मिळाला होता प्लेनचं इक्वेशन, या स्टेजलाच मिळाला होता प्लेनचं इक्वेशन. फक्त लॅम्बडा फाइंड आउट करण्यासाठी एक पॉईंट नोन आहे, बरोबर. इन दोन प्लेन जिथे इंटरसेक्ट व्हायला लागेल त्या इंटरसेक्टिंग लाईन मधून पास होणारे तिसरी प्लेन, त्या प्लेनचं इक्वेशन तर मिळालं, पण इन टर्म्स ऑफ लॅम्बडा मिळाला. लॅम्बडा जर काढायचं असेल तर जे तिसरा प्लेन आहे त्या प्लेनवरचा एक पॉईंट टिवेल येते, ते आरच्या ठिकाणी टाकायचं, आरच्या ठिकाणी टाकायचं म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते. लॅम्बडाला रिसबस्टिट्यूट फॉर्म्युल्यामध्ये केलं, हा फॉर्म्युला काय, या इक्वेशनमध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू आता टाका, म्हणजे त्या प्लेनचं इक्वेशन मिळतो. लॅम्बडा फक्त युनिट होतो, बरोबर. इथे रिसबस्टिट्यूट केलं, येते का लक्षात. अँगल बिटवीन प्लेन्स, दोन प्लेन आहेत, हा एक प्लेन आहे प्लेन 1 आणि हा दुसरा प्लेन आहे दुसरा प्लेन. या दोन प्लेन मधला अँगल फाइंड आउट करायचा, हा अँगल फाइंड आउट करायचा, हा अँगल फाइंड आउट करायचा. कसं फाइंड आउट करायचा अँगल, याचा नॉर्मल हाय, याचा नॉर्मल हाय, तर या दोन प्लेन मधला अँगल म्हणजे या दोन नॉर्मल मधला अँगल असतो. दोन नॉर्मल मधला अँगल कसा फाइंड आउट करायचा, कुठले दोन वेक्टर मधला अँगल त्यांचा डॉट घ्यायचा, हा n1 असेल आणि हा n2 असेल, तर n1 डॉट n2 डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय, मॅग्निट्यूड ऑफ n1 मॅग्निट्यूड ऑफ n2 इंटू कॉस ऑफ थीटा. तर कॉस थीटाचा फॉर्म्युला काय येणार आहे, n1 n2 चा मॅग्निट्यूड डिवायडेड बाय n1, हा सॉरी क्रॉस मल्टिप्लाय, वरती काय येते n1 डॉट n2 आणि खाली काय येते मॅग्निट्यूड ऑफ n1 मॅग्निट्यूड ऑफ n2, ह्याला कॅपिटल एन म्हणा स्मॉल एन, काय बा कॉस थीटाचा फॉर्म्युला आहे. दोन प्लेन मधला हे बेटा कुठल्याही दोन प्लेन मधला अँगल त्यांच्या दोन नॉर्मल मधला अँगल असतो, बघा. त्या दोन प्लेटच्या नॉर्मलचा डॉट प्रोडक्ट केलं तर आपल्याला दोन प्लेन मधला नंतर काय, हा एका लाईन आणि प्लेन मधला अँगल, एक प्लेन आहे आणि एक लाईन आहे, अशी लाईन आहे फॉर एक्झाम्पल, अशी लाईन आहे फॉर एक्झाम्पल. या लाईन मध्ये आणि या प्लेन मध्ये काय अँगल आहे विचार, हा अँगल विचार, इथे जर इंटरसेक्ट करत असेल तर हा अँगल विचारलाय, प्लेन मधला आणि लाईन मधला अँगल विचार, बघा हा प्लेन आहे आणि ही लाईन आहे, यांच्यातला अँगल विचारलाय, बरोबर का, अँगल विचारलाय. कसा फाइंड आउट करायचं, हे बेटा या प्लेनला परपेंडिक्युलर एक वेक्टर असतो की n बार, त्यांच्यातला हा अँगल फाइंड आउट करायचा थीटा. हा अँगल जर मिळाला तर हा अँगल फाइंड आउट करू शकतो, थीटा प्लस हा अननोन अँगल दोन्ही मिळून किती असतो 90, तर हा अँगल किती आहे 90 मायनस थीटा, किती आहे 90 मायनस थीटा. हे डॉट प्रोडक्टनी हे अँगल फाइंड आउट करू शकतो. 90 मायनस थीटा कसा फाइंड आउट करायचा, ते कॉस 90 मायनस थीटा केलं तर साइन थीटा काय येतं साहेब, म्हणजे त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय येतो साइन थीटा. हे बी बार काय आहे, हे बेटा हे बी बार काय आहे, जी लाईन आणि प्लेन मधला अँगल फाइंड आउट करायचं होतं त्या लाईनचा डायरेक्शन वेक्टर बी बार आहे. ह्याचा इक्वेशन कसा असतो, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. बी बार म्हणजे डायरेक्शन असतो नेक्स्ट, आणि प्लेनचा नॉर्मल वेक्टर एन बार. तर बी बार लाईनचा डायरेक्शन वेक्टर आहे, एन बार प्लेनला नॉर्मल वेक्टर जो आहे तो. तर लाईन मध्ये आणि प्लेन मध्ये अँगल असा फाइंड आउट करू शकतो. कॉसच्या जागी फक्त काय साइन. कोप्लिनियरिटी ऑफ टू लाईन्स, दोन लाईन कोप्लेनर आहेत का, हे बेटा दोन लाईन जर कोप्लेनर असतील, हे बघितलं बघा आता आपण क्वेश्चन त्याच्यावरती आहे, कोप्लेनर असतील तर इंटरसेक्टिंग असतील बघा, हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 होती, बरोबर ना. दोन लाईन एका प्लेन मध्ये लाय करत असतील तर ते आयदर पॅरलल असतील किंवा इंटरसेक्टिंग असतील. इंटरसेक्टिंग असतील तर त्यांच्यातला डिस्टन्स 0 असतो, तर डिस्टन्स 0 असेल, इंटरसेक्टिंग लाईन असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होतो. हा इक्वेशन मिळतो. आता त्यांनी काय म्हणलंय, हे बेटा दोन लाईन एका प्लेन मध्ये जर लाय करत असतील, बस झालं सुट्टी पेन लढ. दोन लाईन हे बेटा दोन लाईन एका प्लेन मध्ये लाय करतात, को प्लेनर आहे, या प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचंय, प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. कसा फाइंड आउट करणार प्लेनचं इक्वेशन, प्लेनचं इक्वेशन कसा फाइंड आउट करणार, या दोघांचा क्रॉस केलं तर काय मिळते नॉर्मल वेक्टर मिळते की नाही. दोघांचा क्रॉस केलं, दोघांचा क्रॉस केले नॉर्मल वेक्टर, आणि या लाईनचा वरचा एक पॉईंट घ्यायचा, या लाईनवरचा एक पॉईंट, या लाईनचा इक्वेशन दिलेलं असणार आहे, पहिल्या लाईनचं इक्वेशन काहीतरी दिलेलं असणार आहे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार असं काहीतरी दिलेलं असणार. हा पॉईंट घ्यायचा, याचा घ्या किंवा याचा घ्या, आर बार मायनस ए बार घ्यायचा
आणि या दोघांचा क्रॉस करायचं. तर प्लेनचं इक्वेशन आहे द प्लेन डिटरमाइंड बाय देम पासिंग थ्रू एक पॉईंट आणि हे दोघांचा क्रॉस त्यांना नॉर्मल असलेली ही वेक्टर इज नॉर्मल टू द प्लेन. इन शॉर्ट काय दोन लाईन को प्लेनर असतील तर त्या को प्लेनर प्लेनचं इक्वेशन असं असतं. हे दोन्ही नॉर्मल नाही आहे. हे बी पहिल्या लाईनचा डायरेक्शन वेक्टर आहे, दुसऱ्या लाईनचा डायरेक्शन वेक्टर बी2 आहे. बरं हे बी1 आहे, दुसऱ्या लाईनचा इक्वेशन असं असणार आहे A2 प्लस लॅम्बडा B2 असणार आहे. या दोघांचा क्रॉस केलं तर या प्लेनला नॉर्मल वेक्टर मिळतो आपल्याला B1 क्रॉस B2 मिळतो. आणि आपल्याला प्लेनचा इक्वेशन लिहायचं असेल तर आपल्याला काय लागतं? प्लेनवरचा एक पॉईंट आणि प्लेनला नॉर्मल वेक्टर ही आहे. प्लेनवरचा पॉईंट हा घ्यायचा, पहिल्या लाईनचा जो इक्वेशन आहे त्याच्यातला पॉईंट घ्यायचा. हे घ्या किंवा हे घ्या चालतंय. कुठं येते का लक्षात? अजून काय मग? डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम प्लेन. एका प्लेन पासून पॉईंट पर्यंत डिस्टन्स. हे बेटा इन शॉर्ट त्याचा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कुठे यूज केलाय इथं सांग. हा फॉर्म्युला एक प्लेन आहे आणि इथे एक पॉईंट आहे. या पॉईंटचा पोझिशन वेक्टर काय नाव दिलं बाबा त्याला? ए बार म्हणलं का? ए बार म्हणलं बघा. त्या पॉईंटच्या पोझिशन वेक्टरला काय म्हणलं? ए बार. हे बघा हे बेटा एक प्लेन आहे आणि एक पॉईंट आहे. हा पॉईंट दिलेला बघा. फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम प्लेन. प्लेनचा एक इक्वेशन दिलं लाईन, पॉईंटचा एक इक्वेशन. पॉईंटचं इक्वेशन म्हणजे पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिलेला. या पॉईंटचं काय दिलंय? पोझिशन वेक्टर दिलेलं. हा पोझिशन वेक्टर आणि या प्लेनचा इक्वेशन हा दिले. त्याच्यावरून हा फॉर्म्युला यूज करायचा. का या फॉर्म्युल्यामध्ये हे बेटा पी कुठे? पहिल्यांदा ह्याला हे बेटा हे प्लेनचा इक्वेशन जो आहे तो कसल्या फॉर्म मध्ये? आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी अशा फॉर्म मध्ये. त्याला कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल? या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आर बार डॉट एन कॅप इंटू पी. हा पी जर फाइंड आउट करायचा असेल तुम्हाला तर दोन्हीकडे काय करावं लागेल? या पहिल्या इक्वेशनला कशाने डिवाइड करावं लागेल? दोन्हीकडे एनच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करावं लागेल. बरोबर, दोन्हीकडे एनच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करावं लागेल. मॅग्निट्यूड म्हणजे काय? हे जे व्हॅल्यूज आहेत 2 1 -2 1 -2 स्क्वेअर रूट मध्ये त्याचा स्क्वेअर करून ऍडिशन करायची. मॅग्निट्यूड ऑफ एन नी लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडला जर डिवाइड केलं, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला डिवाइड केलं तर तुम्हाला पीच व्हॅल्यू मिळते बघा. राईट हँड साइड हे बघा हे इक्वेशन दिले नाही. लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला 3 ने डिवाइड करतो. याचा मॅग्निट्यूड किती आहे? इथे पण 3 ने डिवाइड केल्यानंतर इक्वेशन असं मिळेल. त्याला 3 ने डिवाइड केलं तर काय? पीची व्हॅल्यू 2 येते असं मिळतं बघा इक्वेशन. दोन्हीकडे 3 ने डिवाइड केलं तर पीची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचा हा फॉर्म्युला माहिती. पी मिळाला. आता हा एन कॅप कुठून भेटेल? एन कॅप ह्याला जेव्हा 3 ने डिवाइड केलो ना तोच एन कॅप होता. बरोबर का? ए बार काय आहे? हा ए बार पॉईंटचा पोझिशन वेक्टर ए बार. ह्याला मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यानंतर एन कॅप मिळतो. याला मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यावर ह्याच्या मॅग्निट्यूडने ह्याला डिवाइड केल्यावर पी मिळतो. संपले का प्लेनचे कोड? प्लेनचे क्वेश्चन घ्यायचा. बेटा प्लेनचे पीवायक्यूज घेऊया. पहिला क्वेश्चन बघ. द डायरेक्शन कोसाइन ऑफ नॉर्मल टू द प्लेन पासिंग थ्रू. डायरेक्शन कोसाइन्स विचारलेले, LMN विचारले. डायरेक्शन कोसाइन्स ऑफ नॉर्मल टू द प्लेन. ऍक्च्युली प्लेनला हे बेटा प्लेनला जो नॉर्मल असतो एन बार जो असतो त्याची आपल्याला डायरेक्शन रेशोज माहिती असते. काय माहिती असतो? एन बार कसा असतो? ए बार आय कॅप, ए आय कॅप, बी जे कॅप, सी के कॅप. बरोबर का? ए बी सी काय असतात? डायरेक्शन रेशोज असतात. आपल्याला फाइंड आउट करायचे डायरेक्शन कोसाइन्स. LMN फाइंड आउट करायचे. डायरेक्शन रेशोच्या ऐवजी डायरेक्शन कोसाइन फाइंड आउट करायचे. बेटा या प्लेनचा इक्वेशन कसा फाइंड आउट करणार? प्लेनचा इक्वेशन 3 पॉईंट माहिती आहे. प्लेनवरती काय 3 पॉईंट माहिती. प्लेनवरती जर 3 पॉईंट माहिती असतील, ए माहिती आहे, बी माहिती आहे आणि सी माहिती. AB क्रॉस AC केल्यानंतर आपल्याला काय मिळतो? नॉर्मल वेक्टर.
एबी क्रॉस एसी केल्यानंतर नॉर्मल वेक्टर मिळतो. एबी क्रॉस एसी केल्यानंतर नॉर्मल वेक्टर मिळतो. बरोबर, ह्या एन बारच्या ठिकाणी मग ते टाकायचं. हे डायरेक्शन रेशोज आहेत. डायरेक्शन रेशोजवर डायरेक्शन कोसाइन्स कसं मिळणार? त्याला याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. बरोबर का? बरोबर, आणि ते प्रपोर्शनलच असणार आहे. डायरेक्टच दिलं काही नाही. -4 -9 2. ह्याला ह्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं, त्याचा मॅग्निट्यूड किती आहे? स्क्वेअर रूट ऑफ 101 आहे. बरोबर, न्यूमरेटरला तर हे येणारच आहे. न्यूमरेटरला हे तेच आहे. हे बेटा, क्वेश्चन काय आहे? प्लेन आहे. प्लेनवरती 3 पॉईंट दिलेले आहेत, ABC. या प्लेनला एक नॉर्मल वेक्टर चे डायरेक्शन कोसाइन्स फाइंड आउट करायला सांगितले. या ABCच्या ऐवजी काय फाइंड आउट करायचं आपल्याला? LMN फाइंड आउट. नॉर्मली आपल्याला काय माहिती? नॉर्मल वेक्टर जर माहिती असेल तर डायरेक्शन रेशोज माहिती असतात. ABC काय असतात? डायरेक्शन रेशोज असतात. त्याच्याऐवजी डायरेक्शन कोसाइन फाइंड आउट करायचं. LMN कसा फाइंड आउट करायचा? ABC माहिती असेल तर, ABC माहिती असेल तर LMN चा फॉर्म्युला की Lचा फॉर्म्युला काय? A अपॉन स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. हेच केलेलं आहे. पण पहिल्यांदा ABC तर फाइंड आउट करावं लागेल. ABC कसं फाइंड आउट करायचं? या दोघांचा क्रॉस केलं तर एक परपेंडिक्युलर वेक्टर मिळतो का? तो नॉर्मल वेक्टर हा आहे. या दोघांचा क्रॉस केल्यानंतर ना हा नॉर्मल वेक्टर मिळतो, एन बार मिळतो. ते नॉर्मल वेक्टर मधले ही ABC आहेत. ABC ला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर LMN. लक्षात. युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन डिटरमाइंड बाय द पॉइंट्स. परत प्लेनवरती 3 पॉईंट आहेत. प्लेनवरती 3 पॉईंट आहेत. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला? युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन. प्लेनला नॉर्मल वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. पण तो वेक्टर युनिट वेक्टर असायला पाहिजे. बरोबर, युनिट वेक्टर कसा मिळेल? याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. मागच्या क्वेश्चन सारखंच आहे. बरोबर, त्या 3 पॉईंट बेटा, 3 पॉईंट ABC, AB वेक्टर आणि AC वेक्टरचा क्रॉस केल्यानंतर नॉर्मल वेक्टर मिळते का नाही? त्या नॉर्मल वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं, याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? युनिट वेक्टर मिळणार आहे. याचा मॅग्निट्यूड किती येणार आहे? याचा मॅग्निट्यूड किती येतो? 64 प्लस 16 प्लस 16 किती येतो? मग त्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढू. कोणाचा मल्टिपल लिस्ट? तो स्क्वेअर रूट ऑफ 98 येते ना? किती? 96 येते का? 96. हे बेटा, स्क्वेअर रूट ऑफ 96. हा, 96 ला कसं लिहू शकतो? 4च्या टेबलमध्ये येते का? हे कुठल्या परफेक्ट स्क्वेअरच्या टेबलमध्ये येते? हे रूटमध्ये 6 ठेवलंय ना, म्हणजे कुठला तरी 6 जा. 16 6 जा का? 16 6 जा 16 6 म्हणजे 4 6 येते बघा. 4 6 हे मॅग्निट्यूड आहे. या 8 ला 4 रूट 6 ने डिवाइड करायचं. बरोबर का? त्या 4 ला सुद्धा 4 रूट 6 ने डिवाइड करायचं आणि त्या 4 ला सुद्धा 4 रूट 6 ने डिवाइड करायचं. म्हणजे 1 अपॉन नाही 2 अपॉन रूट 6 आय. बरोबर, इथं आय जोडलं तर वेक्टर मिळतं. हे 1 अपॉन रूट 6 के आणि 1 अपॉन रूट 6 हे जे आणि इथं असा वेक्टर मिळाला. या दोघांचा क्रॉस केला तर नॉर्मल वेक्टर मिळते. पण नॉर्मल वेक्टर विचारलं नाही. नॉर्मल युनिट नॉर्मल वेक्टर विचारलंय. युनिट वेक्टर कसा मिळेल? एक वेक्टर मिळाला तर त्या डायरेक्शन मधला एक युनिटचा वेक्टर. हा वेक्टर जर तुम्हाला माहिती असेल एबी वेक्टर, तर याचा युनिट वेक्टर कसा फाइंड आउट करायचा? एबी वेक्टर इज नोन. त्याच्यावरनं तुम्हाला या डायरेक्शन मधला युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा. युनिट वेक्टर या डायरेक्शन मधला एकच युनिटचा वेक्टर फाइंड आउट करायचा. मग त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. म्हणजे तुम्हाला युनिट वेक्टर त्या डायरेक्शन मधला एक युनिटचा वेक्टर म्हणजे फक्त डायरेक्शन वेक्टर आणि डिस्टन्स एकच युनिट असणार. वेक्टर डिवाइडेड बाय त्याचा मॅग्निट्यूड केलं तर युनिट वेक्टर. नॉर्मल वेक्टर मिळणार आहे दोघांचा क्रॉस केल्यावर. त्या नॉर्मल वेक्टरच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यावर युनिट नॉर्मल वेक्टर मिळणार. 3 dimensional space. In 3 dimensional space, the equation represents. हा, हे काही कन्सेप्ट वेगळे आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि ही झेड ऍक्सिस. या प्लेनला काय म्हणायचं? एक्स वाय प्लेन म्हणायचं. एक्स वाय प्लेन म्हणायचं. या एक्स वाय प्लेन वरती जो पॉईंट आहे त्याचा झेड कोऑर्डिनेट काय असतो? 0. झेड कोऑर्डिनेट काय असतो? तर झेड इज इक्वल टू समथिंग असा जर तुम्हाला इक्वेशन मिळाला, झेड इक्वल टू 0, झेड इक्वल टू 1, झेड इक्वल टू 3, तर त्या पॉईंट मधून पास होणारा जो प्लेन आहे दॅट इज पॅरलल टू एक्स वाय प्लेन. इक्वेशन तुम्हाला इन टर्म्स ऑफ
झेड मिळाला तर एक्स वाय प्लेनला पॅरलल. इक्वेशन तुम्हाला इन टर्म्स ऑफ वाय मिळाला तर कोणाला पॅरलल असणार आहे? एक्स झेडला पॅरलल असणार. एक्स झेडला पॅरलल असणार. हे बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय? हा क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर ना त्याचे दोन फॅक्टर्स भेटतात. एक्स इक्वल टू समथिंग, एक्स इक्वल टू समथिंग. यांच्यातून पास होणारा जो प्लेन आहे तो कोणाला पॅरलल असणार आहे? वाय झेडला पॅरलल असणार. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, एक्स इक्वल टू समथिंग आलं तर वाय झेड प्लेनला पॅरलल असणार. यांच्यातून पास होणारा जो प्लेन आहे तो कोणाला पॅरलल असणार आहे? वाय झेडला पॅरलल असणार. वाय इक्वल टू समथिंग मिळाला तर वायला सोडलं तर उरले दोन कोण? एक्स झेडला पॅरलल असणार. एक्स इक्वल टू समथिंग मिळालं तर प्लेन कोणाला पॅरलल असणार आहे? एक्सला सोडले तर उरले दोन कोण? वाय आणि झेड. वाय झेडला पॅरलल असणार. टू प्लेट्स पॅरलल टू वाय झेड प्लेन. If foot of perpendicular drawn from the origin to the plate is, then the equation of plane. हे बेटा एक प्लेन आहे, प्लेनला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं आहे, बरोबर का? आणि द फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन पासून प्लेनला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. ओरिजिन पासून प्लेनला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. ते परपेंडिक्युलर जे ड्रॉ केले प्लेनला जिथे टच करते त्याला म्हणायचं फुट ऑफ परपेंडिक्युलर. काय म्हणायचं त्याला? फुट ऑफ परपेंडिक्युलर. त्या परपेंडिक्युलरचा बॉटम प्लेनला जिथे टच करतो त्याला म्हणायचं फुट ऑफ परपेंडिक्युलर. ते फुट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स दिले. देन ते इक्वेशन ऑफ प्लेन. या प्लेनचा इक्वेशन काय विचार? प्लेनचा इक्वेशन जर लिहायचं असेल आपल्याला तर काय काय माहिती असेल? प्लेनवरचा एक पॉईंट माहिती पाहिजे आणि प्लेनला नॉर्मल वेक्टरिंग माहिती पाहिजे, बरोबर? कार्टेशियन फॉर्म मध्ये कसे लिहिणार मग? कार्टेशियन फॉर्म मध्ये ना सगळे कार्टेशियन फॉर्म मध्ये. कार्टेशियन फॉर्म मध्ये कोण कुणाला परपेंडिक्युलर आहे? हे नॉर्मल वेक्टर आहे बघा. हे जे ओपी वेक्टर आहे ते काय आहे? नॉर्मल वेक्टर आहे. प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर आहे, नॉर्मल वेक्टर आहे. नॉर्मल वेक्टर आहे. या फॉर्म्युल्यामध्ये हे बेटा, या फॉर्म्युल्यामध्ये एक्स वाय आणि झेडचे जे कोइफिशियंट आहेत एबीसी काय असतात? नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन रेशोज असतात. एबीसी काय असतात? या नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन रेशोज असतात. या नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन रेशो कसे भेटणार आहे? -1 -0 -1 -0 2 -0 केल्यानंतर ना डायरेक्शन रेशोज मिळणार. ते डायरेक्शन रेशो या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचे, ए बी सीच्या ठिकाणी टाकायचे. कसं मिळालं का बघा? -1 -0 -1 एक्स, -1 -0 -1 वाय, 2 -0 2 2z 2z प्लस डी इक्वल टू 0 असं इक्वेशन आहे. डी आता अननोन आहे, तर हे तीन गोष्टी तरी कुठं सेम आहे बघा. हे तीन गोष्टी फक्त इथं सेम आहे, बरोबर? तीन गोष्टी इथं सेम आहेत, बाकी तिन्हीमध्ये नाही आहे बघा. एक्स प्लस वाय मायनस 2z अजून कुठं आहे का? एक्स प्लस वाय मायनस 2z कुठं आहे का? नाही, इथंच आहे. येते का लक्षात बघून? बरोबर आहे. इफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन, सेम क्वेश्चन आहे बघा. देन द इक्वेशन ऑफ प्लेन, सेम क्वेश्चन आहे बघा. फुट ऑफ परपेंडिक्युलर दिलंय, प्लेनचा इक्वेशन विचार. डायरेक्शन रेशोज मिळतात. कार्टेशियन फॉर्म मध्ये का? कार्टेशियन फॉर्म मध्ये हे बघा, 2 -0 2x यायला पाहिजे. 2x कुठे आहे? 2x इथं आहे, 2x इथे, 2x इथे, ठीक आहे. -1 वाय, -1 वाय कुठे आहे बघा? मायनस वाय कुठे आहे? मायनस वाय इकडे बघा. तिन्हीकडे नाही, इथेच टिक करायचं. 10 सेकंड मध्ये लगेच टिक करायचं, पुढे जायचं. द कार्टेशियन, बरोबर आहे यार, सार्कॅस्टिकली बोललो नाही, बरोबर आहे. तुम्ही जे केलं ते बरोबर आहे. द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन थ्रू A786 एम पॅरलल टू XY प्लेन. कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन थ्रू ए म्हणजे प्लेन वरतीच एक पॉईंट आहे. पॉईंट ए जो आहे तो प्लेन वरतीच आहे. 786 अँड पॅरलल टू XY प्लेन. कुठला प्लेन? कार्टेशियन आहे ना ए मध्ये पॉइंट एक्स नाही. हा हा, XY प्लेनला पॅरलल आहे. हे बेटा एक प्लेन XY प्लेनला पॅरलल आहे. तर इथं XY ची व्हॅल्यू 6 आहे बघा. Z ची व्हॅल्यू 6 आहे डायरेक्ट. हे बेटा मी काय म्हणत होतो तुम्हाला, याच्या अगोदर काय म्हणलो होतो? XY प्लेनला पॅरलल जर असेल तर त्या प्लेनवरती कुठला पॉईंट असतो? Z इक्वल टू 0 असतो. XY प्लेनला पॅरलल म्हणजे Z इक्वल टू K असतो, बरोबर का? Z इक्वल टू काहीतरी नंबर असतो, 0 असेल काहीतरी नंबर असेल, तर Z इक्वल टू K असणार आहे. प्लेनवरती तो पॉईंट असणार आहे. तर Z ची व्हॅल्यू 6 असणार आहे. प्लेनवरचाच पॉईंट आहे की नाही? हा पॉईंट आहे बघा. इथे लक्ष.
इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग लाईन, इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग लाईन अँड द पॉईंट. हे बेटा प्लेनवरचा एक ही लाईन माहिती आहे आणि पॉईंट माहिती आहे. या प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आपल्याला. प्लेनवरती एक लाईन आहे, या लाईनचा इक्वेशन दिलेलं आहे, बरोबर का? आणि एक पॉईंट पण माहिती, एक पॉईंट पण माहिती. फॉर एक्झाम्पल हे बी आणि सी, हे ए बी आणि बी सी. तर हे ए बी क्रॉस बी सी असणार आहे. पॉईंट हे तर त्याच्यावरती असणारच आहे. कार्टेशियन फॉर्ममध्ये खूप लेंदी असं प्रोसिजर करण्यापेक्षा सबस्टिट्यूट केलेलं आहे बघा की सबस्टिट्यूट आणि इलिमिनेट केलेले. हा पॉईंट हे बेटा, हा पॉईंट त्या प्लेनवरती आहे, बरोबर का? हा पॉईंट प्लेनवरती आहे का नाही? मग त्या प्लेनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायला पाहिजे. एक्स वाय झेडची व्हॅल्यूज टाकायची. एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू -1 टाकल्यानंतर ना लेफ्ट हँड साईड 0 व्हायला लागलाय का? त्याचं व्हायला लागलाय बघा 0, त्याची होत नाही. एका प्लेनवरती हा पॉईंट आहे म्हणून म्हणलंय की नाही? तर त्या प्लेनचा जो इक्वेशन मिळणार आहे एक्स वाय झेडच्या टर्म्समध्ये, तर त्या एक्स वाय झेडच्या ठिकाणी ही व्हॅल्यूज टाकायची. तर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल असावं. तर हे पॉईंट्स सबस्टिट्यूट केल्यावर हा एकच इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला, नाही तर ट्रेडिशनल पद्धतीने तुम्हाला लई मोठा सॉल्व्ह करावं लागेल. या दोघांचा क्रॉस करावं लागेल, नॉर्मल वेक्टर आहे, बरोबर का? हा पॉईंट माहिती आहे, नॉर्मल वेक्टर माहिती आहे. प्लेनवरचा एक पॉईंट माहिती आहे, नॉर्मल वेक्टर माहिती आहे, प्लेनचा इक्वेशन द्यायचा, कार्टेशियन फॉर्म लिहायचा, त्या चारपैकी एक बरोबर असणार. सबस्टिट्यूट केलं, हे पॉईंट एकदा सबस्टिट्यूट केलं तर डायरेक्टच आन्सर मिळाला. एकच इक्वेशन सॅटिस्फाय व्हावं. इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग तशीच एक लाईन आहे आणि पॉईंट आहे. पॉईंट सबस्टिट्यूट केलं तर एकच इक्वेशन सॅटिस्फाय होते का बघा. 2 × 0 0, 8 5 40 आणि हे 0, 40 - 40 0, लेफ्ट हँड साईड 0 इकडेच वाला. बाकी ठिकाणी होते का? बाकी ठिकाणी होत नाही का? बाकी ठिकाणी होईना, एकाच ठिकाणी 0. तर लाईन आणि एका प्लेनवरचा, हे बेटा एका प्लेनवरचा एक लाईन दिला असेल आणि एक पॉईंट दिला असेल, तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट लाईनच्या इक्वेशन मध्ये टाकून बघायचे. पॉईंटची कोऑर्डिनेट लाईनच्या प्लेनच्या इक्वेशन मध्ये टाकून बघायचे. प्लेनची इक्वेशन जर सॅटिस्फाय झाला तर तोच इक्वेशन असणार आहे प्लेनचा. विचारलं काय आपल्याला? प्लेनचा इक्वेशन काय विचार? प्लेनवरचा पॉईंट दिलेला आहे, प्लेनवरचा नाही दिलेला. हा पॉईंट प्लेनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायला. इन केस रेरेस्ट ऑफ द रेरेस्ट केस आम्हाला हे पॉईंटला सॅटिस्फाय करणारे दोन इक्वेशन मिळाले. फॉर एक्झाम्पल दोन इक्वेशन नाही, तर इकडे पण एक पॉईंट आहे की आपल्याकडे x1 y1 z1, या लाईनवरचा पण एक पॉईंट आहे. ते पण सबस्टिट्यूट करून बघा त्या दोन्हीमध्ये, दोन्हीपैकी एकच सॅटिस्फाय करणार. येतं की लक्षात? रेअर केसेसमध्ये होऊ शकते तसं, दोन इक्वेशन सॅटिस्फाय होऊ शकते. x1 y1 z1 टाकून बघायचं. इथनं x1 कसं भेटेल? 2, x1 ची व्हॅल्यू 2, हे बघा x ची व्हॅल्यू 2 टाकायची, y ची व्हॅल्यू -1 टाकायची. 2 2 = 4, 8 1 = 8 आणि ह्याची व्हॅल्यू 4, ह्याची व्हॅल्यू 4 टाकायची. 0 ची लागली का? Plane passes through दोन point and parallel to the line, then the plane also passes through. हे बेटा प्लेन वरती हे दोन पॉइंट आहेत आणि पॅरलल टू एक लाईन दिली आहे, देन द प्लेन ऑल्सो पासेस थ्रू पॉइंट. ही पॉइंट दिली पहिल्यांदा. हे बेटा एक लाईन दिली आणि दोन पॉईंट दिले, या दोन पॉईंट मधून पास होणारी एक वेक्टर आणि जी दिलेली लाईन आहे, हे दोन्ही एकमेकाला दोघांचा क्रॉस केला तर नॉर्मल वेक्टर मिळतो. एक लाईन दिलेली आहे आणि दोन पॉईंट दिले, त्या दोन पॉईंट मधून पास होणारी एक लाईन, ही एक लाईन आणि दिलेली लाईन, दोघांचा क्रॉस केला तर नॉर्मल वेक्टर मिळतं, बरोबर का? दोघांचा क्रॉस केला तर नॉर्मल वेक्टर मिळतं. तो जो नॉर्मल वेक्टर आहे त्या नॉर्मल वेक्टरचा या पॉईंट बरोबर डॉट केला तर काय आला पाहिजे? मी काय म्हणलंय? अ प्लेन पासेस थ्रू पॉइंट A and B and parallel to line, then the plane also passes through point. सरळ सरळ प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. हे बेटा सरळ सरळ काय करायचं? प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं, नॉर्मल वेक्टर फाइंड आउट करायची आणि एक पॉईंट माहिती, पॉईंट आणि नॉर्मल जर माहिती असेल तर प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. प्लेनच्या इक्वेशन मध्ये हे पॉईंट्स टाकून बघायचे, एक्स वाय झेडच्या ठिकाणी टाकून बघायचे आणि ते सॅटिस्फाय करत असेल एकच सॅटिस्फाय करणार, बरोबर? तोच पॉईंट असणार आहे, प्लेनवरती असणार आहे. यांनी काय केलंय? ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे प्लेनवरती, ए बी वेक्टर कॅल्क्युलेट केलंय, एन बार इज परपेंडिक्युलर टू ए बी बार, बरोबर? तर त्या दोघांचा क्रॉस केला तर एन बार किती आहे? लाईनचा इक्वेशन जो दिलेला आहे, लाईनच्या इक्वेशनवर हा इक्वेशन फाइंड आउट केला. लाईनचा इक्वेशन आहे हा. हे बेटा हा दिलेला लाईनचा इक्वेशन आहे. लाईनच्या इक्वेशन मध्ये या लाईनचा डायरेक्शन रेशो काय?
हे जो लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे त्याचे डायरेक्शन रेशो आणि नॉर्मलचे डायरेक्शन रेशो कसे असायला पाहिजे? दोन वेक्टर्स एकमेकाला परपेंडिक्युलर असेल तर त्यांच्या डायरेक्शन रेशोचा डॉट प्रोडक्ट काय पाहिजे? 0 असायला पाहिजे. बरोबर. या लाईनचा डायरेक्शन रेशो आणि या नॉर्मलचा डायरेक्शन रेशोचा डॉट प्रोडक्ट 0 यायला पाहिजे. याचे डायरेक्शन रेशोज लाईनचे डायरेक्शन रेशो 3/0 आहे आणि इथं दिलेले नॉर्मलचा डायरेक्शन रेशो काय केलंय का नाही पुढे? केलंय बघा. मी म्हणलो तेवढ्यावरच आन्सर कसा काय दिला? तर नॉर्मलचा डायरेक्शन रेशो फाइंड आउट केला. बरोबर का? नॉर्मलचा डायरेक्शन रेशो आणि एका लाईनचा डायरेक्शन रेशो चा डॉट करून बघितलं. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इकडे सेम आहे. ह्याचे डायरेक्शन रेशो आणि ह्याचे डायरेक्शन रेशो चा डॉट केल्यावर 0 यायला पाहिजे ना. हे बेटा सिम्पलेस्ट वे काय करायचं? या प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. करता येईल का प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट? प्लेनवरचा एक पॉईंट माहिती आहे. हा एक पॉईंट आहे. प्लेनवरचा पॉईंट आहे आणि प्लेनला नॉर्मल वेक्टर कशी भेटेल? ही एक लाईन आणि ही दुसरी लाईन, त्या दोघांचा क्रॉस केलं तर नॉर्मल वेक्टर. बरोबर. प्लेनचं इक्वेशन कसं लिहायचं मग? पॉईंट माहिती आहे, नॉर्मल वेक्टर माहिती आहे. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. हो का? प्लेनचा इक्वेशन मिळतो. त्या प्लेनच्या इक्वेशन मध्ये हे पॉईंट्स सबस्टिट्यूट करून बघायचे. प्लेनच्या इक्वेशन मध्ये हे पॉईंट्स एक्स वाय झेडच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करून बघायचे. बरोबर का? एकच कोऑर्डिनेट सॅटिस्फाय करणार ते इक्वेशन. येते का लक्षात? हे एवढं सगळं वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये जाण्यात काय अर्थ नाही. प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. प्लेनच्या इक्वेशन मध्ये एक्स वाय झेडची कुठली तरी एकच व्हॅल्यू सॅटिस्फाय करणार. येते का लक्षात? जर समजत बसलं तर आपलं विसरते. द इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग line and perpendicular to plane containing equation of plane containing line and perpendicular to plane containing आहे. GW मेनचा क्वेश्चन आहे. एवढा पुढच्या क्वेश्चन मी देखतो पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये इथं आलं. तुम्हाला बोललो ना कोप लिहिणार आहेत का? द कार्टेशियन इक्वेशन ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार अशा फॉर्म मध्ये म्हणजे हे पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये. बरोबर. उद्या सांगतो तुम्हाला.